हा. तर आकाशिक रेकॉर्डच्या क्लासमध्ये तुम्हाला जो पण अनुभव झाला, जे पण शिकायला भेटलं, काही वाव मोमेंट्स असतील तर ते पण तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. हो, तर नक्कीच करा नक्कीच. शेअर मला आता. मला खूप आनंद होईल एक्सपिरियन्स शेअर अरे, करायला, कारण का खूप अरे, अरे, सारं अरे. छान असं अनुभव मला आले या क्लासमध्ये. आधी पण मी एक क्लास केला होता, पण तेव्हा मला एवढी क्लॅरिटी नव्हती. असं इमॅजिनरी वर्ल्ड जेव्हा मी क्लास केला तेव्हा तिथे नाही का आकाशिक जेव्हा आपण कुठलाही क्लास करतो तेव्हा एक इमॅजिनरी पायऱ्या, मग नंतर येणारी एक लायब्ररी, मग तिचं भव्य असं द्वार, असं इमॅजिन करायला लावतात आणि मग त्याच्यानंतर मी एकदमच असं कुठेतरी मला थांबल्यासारखं किंवा ब्रेक लागल्यासारखं असं व्हायचं आणि विजन माझं तेवढंसं तिथे मला काहीच दिसलं नाही आणि पुन्हा एकदा आपल्या एका ग्रुपवरती आर्थिक सशक्तीकरण ग्रुपवरती आपला मेसेज आला तेव्हा मला लगेचच असं वाटलं की हा क्लास बहुतेक माझ्यासाठीच आहे कारण का आकाशिक बद्दल मला खूप असं मी शोधतच होती कुठेतरी मला अजून एकदा क्लास करायचा होता, थोडी क्लॅरिटी घ्यायची होती आणि नेमका त्यावेळेसच हा क्लास डिक्लेअर झाला आणि मी लगेचच तुम्हाला फोन केला आणि खूप समाधानकारक उत्तरं तुमच्याकडून मला मिळाली या संदर्भात. आणि क्लास जसं चालू झाला, तसं खूप सारे आधीच क्लास चालू व्हायच्या आधीच मला खूप सारे असे चांगले अनुभव आणि चांगले वाइब्स असे येत होते. नंतर मी जेव्हा क्लास सुरू केला म्हणजे शिकायला, तेव्हा एक-एक गोष्ट क्लिअर होत गेली, की कसं आपण आपल्याच आतमध्ये जायचंय किंवा एक बोलतात ना, आपल्या मनातल्या खोल दरीमध्ये आपण गेल्यानंतर आपली उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि मग ती कशी क्लिक होतात, ती अगदी सहजपणे आणि आपल्याच मातृभाषेतून शिकवल्यामुळे डायरेक्ट एकदम बोलतात ना, की अंतरंगात उतरली ते सगळी माहिती आणि खूप छान एक्सपिरियन्स माझा या क्लासबद्दल असा होता, की मला जी उत्तरं मिळवायची होती, ज्याच्या शोधात मी होती, ती कुठेतरी मला इथे येऊन भेटली आणि खूप चांगले अनुभव या क्लासमधून असे आले, की काहीतरी असे मला खूप डाउट्स होते ते क्लिअर झाले आपल्या क्लासमध्ये. तुम्ही मध्ये कधी थांबून त्याची उत्तरं तुम्ही त्याला देत होतात आणि समाधानकारक उत्तरं तुमच्याकडून मिळत होती. त्याचबरोबर काहीही विचारलं तरी त्याची उत्तरं तुमच्याकडे होती आणि तेच खूप महत्वाचं असतं, की आपल्याला आपलं उत्तर आपल्या मेंटॉरकडून मिळणं. ते तुमच्याकडून सातत्याने होत होतं आणि क्लास नंतर सुद्धा किंवा क्लास आधी सुद्धा जर तुम्हाला मेसेज केला किंवा कॉल केला, तर त्याची पूर्ण माहिती मिळत होती. तर हे माझ्यासाठी खूप एक प्लस पॉइंट ठरला या क्लासमध्ये आणि खूप-खूप थँक यू तुमचे, की तुम्ही आकाशिक क्लास घेतलात आणि मला एनरोल करण्याची संधी मिळाली. असं झालेलं माझं, की कुठेतरी मी वाटच बघत होती आणि तुम्ही आज तुम्हाला डिव्हाइन एनर्जीनी पाठवलं माझ्यापर्यंत आणि तो मी क्लास जॉइन केला. मला खूप छान अनुभव आले आणि मला खूप साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी पण झाली. मला ज्या-ज्या गोष्टी माहिती नव्हत्या आकाशिकबद्दल, तर त्या खूप डीपमधल्या तुम्हाला माहिती असलेल्या नव्याने काही-काही वेळा कसं नवीन जी लोकं असतात त्याच्याकडून पण आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा ग्रुपमधली मंडळी सुद्धा खूप छान प्रतिसाद देत होती. ग्रुपमधल्या काही अनुभव वेगवेगळे होते प्रत्येक मंडळींचे. मग त्यातून काहीतरी शिकायला नवीन-नवीन मिळत होतं. त्याचबरोबर प्राण्यांच्या साठी सुद्धा किंवा घरासाठी सुद्धा आकाशिक करता येतं हे मला एकदा नवीन कळलं इथे, की हे पण असतं. नाहीतर मला असं वाटत होतं, की फक्त आकाशिक हे फक्त आपणच आपल्यासाठी करू शकतो, इथपर्यंतच ते मर्यादित आहे. तर कुठेतरी मला या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी मिळाली. त्याबद्दल खूप धन्यवाद. मोस्ट वेलकम मॅम. मलाही खूप मजा आली क्लासमध्ये सगळ्यांना शिकवायला. आणि जितक्यांना तुम्ही प्रश्न विचारले, आय हॅड फन आन्सरिंग इट. एक मिनिट मी हा समोरचा जरा लाईट लावून घेते. अच्छा. आज जरा मी केस कापले. वेगळी वेगळी हेअरस्टाईल आहे माझी. ओके. मी अजून जे लोक ऑनलाईन आलेले आहेत ना, मी त्यांना एक्सपिरियन्सेस विचारते आणि मग आपण तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स ज्यांनी पण मला क्वेश्चन्स पाठवले त्यांचे उत्तर मी आता लिहून ठेवलेले आहे. रसिका मॅम, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल का? कसं वाटलं तुम्हाला क्लासमध्ये? हो. ओव्हरऑल हे कसं होतं? काल नव्हती ना मी.
तर मी हम्म. आज संध्याकाळपासून ते सेशन टील आतापर्यंत ऐकतच होती ओ आणि ते ओके. सेशन कम्प्लीट झालं आणि तुमचा मेसेज आला की आजही सेशन आहे. सो मला खूप छान वाटलं. मी म्हणलं लगेच मी जॉईन केलं ते सेशन. एक्सपिरियन्स तर खूपच छान आहे, काही प्रश्नच नाही. फक्त मला ना हे विचारायचंय की आपण जेव्हा स्वतःसाठी आकाशिक आता बघायला सुरुवात करणार, तर ऑफकोर्स हम्म. आपण मेडिटेशन ते घेणार आकाशिकचं. पण त्याच्यामध्ये आपण काही बोललं पाहिजे का? कारण मी असं ऐकून होते की आपले मास्टर्स असतात. तर हे मला थोडं एक्सप्लेन करा ना, की मास्टर्सना हे सांगावं लागतं का? अशी काही प्रार्थना करावी लागते की माझे रेकॉर्ड्स तुम्ही ओपन करा? हो, जेव्हा आपण आकर्षित मध्ये जातो तेव्हा आपण नेहमी परमिशन मागतो की मी परवानगी मागते आपलं पूर्ण नाव घेऊन माझे रेकॉर्ड्स, माझ्या आत्म्याचे रेकॉर्ड्स ओपन करायचे. आणि मग हा. झाल्यानंतर आपण त्याला क्लोजही करतो की मी आता माझे रेकॉर्ड्स बंद करत आहे. हे त्या मेडिटेशन मध्ये दिलेलं आहे मी. आणि जर रेकॉर्ड्स मध्ये गेल्यानंतरही जर तुम्हाला काही कम्युनिकेट करायचंय तुमच्या मास्टर्सशी, तसं जरुरी नाही की तुम्ही जोरात बोलले पाहिजे, तुम्ही मनातही बोलू शकता, बिकॉज हे सगळं हम्म. इंटरनल डायलॉग्स आहेत, है ना. तर तुम्ही इंटरनली ते प्रश्न आपल्या इच्छेने टाकू शकता आणि तुम्हाला तसेच त्याचे उत्तरही भेटतात. ओके. चालेल. येस, हाच एक क्वेश्चन. आणि समोरच्याचं असेल तर आपल्याला त्यांची परमिशन घेऊन मग त्यांचे रेकॉर्ड्स ओपन करायचे. हो, समोरच्याची आपण विचारतोय तर युजली तेच क्वेश्चन्स आपल्याला देतात ना, की मला हे पाहिजे, मला हा हे बघायचंय, यु नो. हा तर ते हा. क्वेश्चन साठी पुन्हा प्रश्न विचारायची गरज नाही, फक्त गरज परमिशन घ्यायची की आकाशिक रेकॉर्ड ओपन करू शकतो का. ओके. हम्म. आणि मी आता ते काल बघितल्यानंतर मला आता कळलं का मी एखादा क्वेश्चन आम्ही देऊ शकतो आज हो. तुम्हाला. सो मी आज कधी देऊ? आज माझ्याकडे ऍक्च्युली भरपूर जणांचे आलेले आहेत, तर मी आता तेच मला वाटते कम्प्लीट करता करता आजचा दिवस संपून जाईल. पण तुम्ही मला, माझा नंबर आहे ग्रुपमध्ये, तर तुम्ही मला हा. पर्सनली पाठवा आणि मी मग तुमच्याशी वन ऑन वन करते. कारण मला नाही वाटत आपण उद्या करू शकू, उद्या तर मी लग्नाला निघते. तर पण मी ओके. तुम्हाला नक्की तुमचं उत्तर देते, बिकॉज मी चालेल सगळ्यांना चालेल. वन क्वेश्चन पर हेड प्रॉमिस केलं होतं, तर आय डू दॅट, नॉट अ प्रॉब्लेम. ओके, आज फाईन, तुम्ही नो प्रॉब्लेम. एक्सपिरियन्स बघा, बाकीच्यांनी कसे येस. प्रश्न विचारले आणि काय उत्तर देताय, चालेल चालेल. है ओके, ना. थँक्यू तसं करू. थँक्यू. ठीक आहे. आणि बाकीच्या क्लास बद्दल काही तुम्हाला कसं वाटलं ओव्हरऑल, म्हणजे तुम्हाला काही भेटलं का या क्लासमधनं, लाईक काही व्हॅल्युएबल भेटलं का. हो, नक्कीच भेटलं. कारण मला जे मी त्या दिवशी परवा शेअर केलं, की मला काही इन्साईट दिसले आणि त्याच्याबद्दलचं जे एक्सप्लेनेशन होतं ते खूप सुंदर होतं. ना की फक्त माझ्याच एक्सपिरियन्सवर ना, जसं मैथिली जी आहेत किंवा अन्य अजून आपले मनोज जी आहेत त्यांचे काही काही एक्सपिरियन्स. सो हे ऐकताना कुठेतरी डीपमध्ये गेल्यासारखं होतं आणि तुम्ही दिलेलं त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन खूप वास्ट होतं. सो छान वाटलं. नॉलेजमध्ये आपल्या भर पडते. असं नाही हम्म. होत का दुसऱ्याचा एक्सपिरियन्स ऐकतोय, पण आपल्याला त्याच्यात आपली उत्तरं मिळतात. हम्म. जसं मी आत्ताच तुमचं ते कालचं सेशन कव्हर केलं, तर तुम्ही तुमच्या डॅडींबद्दल जे सांगितलं, ते लिटरली म्हणजे अंगावरती शहारे आणणारं असं एक्सपिरियन्स होता तो. मला असं वाटतं मी ग्रँड मास्टरला असताना नंदिनी मॅमनी मला हा एक्सपिरियन्स सांगितलेला होता, की तिकडे जिथे तुम्ही वर्क करत होत्या त्यांनी तुम्हाला सांगितलेलं होतं, की ते वाघ म्हणून जे बोलायचे, जे तुमचे डॅडी तुम्हाला बोलायचे. तर लिटरली आपले असतात. म्हणजे कोणी जरी आपले आई वडील जरी गेलेले असतील तर त्यांची एनर्जी आपल्या आसपास असते. सो मला सुद्धा हा कोर्स जॉईन करण्याच्या बाबतीत पर्सनल ग्रोथ तर आहेच. ही सगळी माहिती मला खूप छान मिळाली आहे. पण त्यातनं मला ना एक हे का मला माझ्या आईशी सुद्धा असं जर कनेक्ट होता आलं तर खूप आवडेल मला. हा माझा ऍक्च्युली मोटो आहे ह्याच्यामध्ये, की जसं तुम्ही कनेक्ट होता तर मलाही व्हायचं आहे फ्युचरमध्ये. अर्थात त्याची मॅम, प्रॅक्टिस. तुमच्या मनात जर विचार आलाय तर तुम्ही नक्की व्हाल. बघा, मी अम, पहिल्याच क्षणी ट्राय केलं आणि पहिल्याच वेळेस झालं असं नाही. आय हॅव वेंट थ्रू रॉंग चॉईसेस टू. रॉंग चॉईसेस ऍज इन मी प्लॅनचिट सुद्धा केलेलं आहे एका वयात, जेव्हा मी खूप छोटी होती. अँड आय वॉज लाईक डेस्परेटली वॉन्टेड टू टॉक टू माय डॅड, बिकॉज आय लव्ड हिम सो मच. आय वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट. तेव्हा 3D वर्ल्डची होती मी, अवेकनिंग नव्हती, काही अंडरस्टँडिंग नव्हती. सो एनिथिंग दॅट वुड वर्क फॉर मी आय वुड डू. आणि मी एकट्यात प्लॅनशीट केलेलं. आय स्टील डोंट नो हाव आय हॅड दॅट गट्स की मी भूत बोलव अँड ऑल. अँड आय हॅड एक्सपिरियन्सेस, त्याचे पण झाले मला एक्सपिरियन्सेस. आणि मग तिथून मग हळूहळू मी जेव्हा स्पिरिच्युअलिटी मध्ये आली तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की बेटा, व्हॉट यू आर डुईंग इज रॉंग, डू इट द राईट वे. इफ यू रिली वॉन्ट डू इट द राईट वे. अँड मी ना स्टबन आहे.
माझा बिहेवियर पॅटर्न थोडा आहे तो, की इफ आय वॉन्ट डू समथिंग ना, मी डिसिप्लिन लावते स्वतःला आणि आय जस्ट गेट इन टू इट. जसं आकाशिकच्याही मागे मी खरं सांगते, मी 3 महिने 3 महिने लागोपाठ लागून राहिली, तेव्हा जाऊन मला ते टॅप इन झालं. बिकॉज आय वॉज डुईंग इट थ्रू क्युरिओसिटी. दॅट्स वाय नाव आय नो की क्युरिओसिटी इज नॉट द व्हेरी गुड चॉईस टू स्टार्ट विथ, है ना. तर असं असतं. आणि जर डोक्यात आलंय ना की कनेक्ट करायचंय, तर तुम्ही डेफिनेटली यू आर बिल्ट फॉर इट अँड यू विल डेफिनेटली हॅव दॅट एक्सपिरियन्स. यू जस्ट हॅव टू बी अलाइन्ड, मोर अलाइन टू इट. आणि तुम्ही मला प्रश्न लिहून पाठवा, आणि जेव्हा आपण हो. वन ऑन वन करू ना, मी तेव्हा तुम्हाला अजून काही गोष्टी सांगते, म्हणजे मी काय काय केलं, सो दॅट यू कॅन फॉलो थ्रू दॅट पाथ अँड मे बी जस्ट गो हेड अँड ट्राय. व्हॉट इफ यू ऑल्सो नक्की गेट द नक्की एक्सपिरियन्स, है ना. ओके. येस, नक्की पाठवते मी. ओके ओके, ठीक आहे. ऑल राईट. अजून हाय रुपाली मॅम, कसे आहेत तुम्ही? बापरे, इतक्या टाइम नंतर छान मी. वाटतंय. अच्छा, ऐक ना, आपलं बोला. ठरलं होतं की वेनसडेला मी नाही आहे, पण मी माझं जाणं कॅन्सल केलं बिकॉज ऑफ माय हेल्थ इश्यूज. तर आपण या वेनसडेला काम करू शकतो. 100%. मला काल भारती मॅमनी सांगून दिलं होतं, अँड आय एम हॅपी दॅट यू आर कमिंग टुमॉरो. हाव आर यू फीलिंग नाव? तुम्हाला काय आहे? वेनसडे आहे ना उद्याच? नाही, अबे नाही, उद्या तर संडे आहे. उद्या मी चालली आहे, आपण वेनसडेला भेटतोय. या वेनसडेला तुम्ही, मी लग्नाला जाऊन वापस येऊन जाईल आणि आपण राहू, म्हणजे मी आहे. करूया तसं. ओके. आता रेकॉर्डिंग मध्ये मी घेतलंच आहे तुम्हाला स्पॉटलाइटला. तर तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे क्लासचा. मी रेकॉर्डिंग घेऊन राहिले सगळ्यांची. ठीक आहे, चालेल. ऍक्च्युली खूप छान वाटलं. आणि ज्या मुख्य 2 गोष्टी ज्या मला कळल्या आहेत, ज्या माझ्यासाठी लर्निंग होत्या, दॅट इज द फेमिनाईन एनर्जी अँड मॅस्क्युलाईन एनर्जी. कारण तो माझा पण एक इश्यू जात होता, की माझी मॅस्क्युलाईन एनर्जी खूप जास्त स्ट्रॉंग होती आणि जेव्हा आपण टॅपिंग करत होतो, मी जेव्हा एकदा प्रॅक्टिस केली होती टॅपिंगची, तर तेव्हा मला एक्झॅक्टली तसंच पेन आलं होतं आणि तू मला ते एक्सप्लेन केलं होतं, की समजा माझ्या राइट हँडला खूप जास्त पेन येत आहे, दॅट मीन्स मला माझ्या मॅस्क्युलाईन एनर्जीवर वर्कआउट करायचं आहे. तर तेव्हा तू समजवलं होतं, तेव्हा पण मला ते व्यवस्थित कळलं होतं आणि त्याचा प्रत्यक्ष एक अनुभव पण मी घेतला. त्याच्यामुळे मला ते खूप छान वाटलं. म्हणजे ॲक्चुअली लर्निंग लेसन माझ्यासाठी. आणि खूप सारे विजन्स माझ्या समोर येतात आहेत. पण ऑफकोर्स की मला एक गोष्ट शिकायची आहे, की हाऊ टू डिकोड दॅट रिजन्स. की सायन्स फटाफट मिळतात आहेत, पण ते सायन्स मला डिकोड करायचे आहे. तर मी डेफिनेटली रिक्वेस्ट करते तुला, की असे खूप सारे एकदा 1 टू 1 किंवा आपण एक आठवड्यातनं जसं करतो आहे, तसं करता, करता कदाचित मला ते डिकोड पण करता येतील आहेत. पण 100%. क्लास मस्त सगळे कन्सेप्ट ए टू झेड क्लिअर आहेत आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी पण शिकायला मिळाल्या. थँक्यू नाईस. सो मच श्रद्धा. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. बरं रुपाली मॅम, एक अपडेट द्यायची होती. तुम्ही काल नसाल मे बी क्लासमध्ये. मी नव्याने नोट्स बनवलेले आहेत, त्याच्यात काही गोष्टी मी ऍड केल्या, आणि त्या नवीन नोट्स मध्ये ना लास्ट पेज मध्ये मी एक हे चॅप्टर ऍड केलंय, हाऊ टू डिकोड व्हॉट एव्हर युअर सीइंग. ओके. तर तुम्ही जे विजन्स बघता ना, एकदा त्या 7 प्रश्नात ना फिल्टर करा. आय आय रिली होप की तुम्हाला तुमचे आन्सर्स भेटतील, आणि नाहीच भेटले तर मी तर आहेच इथे, है ना. डेफिनेटली करून बघते. ओके. ऑल राईट. थँक्यू. अजून मी ना आता रुपाली मॅमशी बोलत होतो ना, तेव्हा मी एक एक एक्सरसाइज सांगितली होती, जेव्हा मी ऑनलाईन क्लास घेतला होता, आणि मी ऑफलाईनच्या वेळेस सांगितलं नाही, कारण तेव्हा मी उभी होती. तो इट वॉज इझी फॉर मी टू टेल यू गाईज अबाउट दॅट. तर मी बस असं एक ओव्हरव्ह्यू देऊन देते की काय ती एक्सरसाइज होती. इट्स प्रॅक्टिसिंग गेटिंग आन्सर्स थ्रू युअर ओन इंट्युशन्स. तर मला ना उभं व्हावं लागेल याच्यासाठी, आणि मी मस्त नाईट ड्रेस घालून, आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. बट तुम्ही सगळे मला बघू शकताय ना? ठीक आहे. हो, हो. एक सेकंड, गॅलरी व्ह्यू करते. तर ही मी फक्त ते ऑनलाईन जे लोक होते ना त्यांच्यासोबत शेअर केलं, जे पहिल्या बॅचचे स्टुडंट्स होते त्यांच्यासोबत. तर ही बेसिकली ना आपली बॉडीच्या थ्रू येस नो आन्सर्स घेण्याची प्रक्रिया आहे. ही मला थेटा हिलिंग जेव्हा मी शिकली होती ना, तेव्हा माझ्या मॅमनी शिकवली होती, अंजली मॅमनी. तर आणि मला ना ती खूप A1 वाटली होती, बिकॉज दॅट इज समथिंग दॅट हेल्प्स मी गेट आन्सर्स फ्रॉम माय ओन सिस्टम. मला मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये नाही जावं लागत, म्हणजे 3D मध्येच मला तुरंत उत्तरं भेटतात. म्हटलं शेअर करून घेते, कारण तुम्ही लोक एवढे हायली इंट्युटिव्ह आहात, तर तुमच्याही कामातच येईल. तर या एक्सरसाइज साठी काय करावं लागतं, की यू जस्ट हॅव टू स्टँड. ठीक आहे.
अं, एक सेकंड. सो माझं एवढंच पाठ दिसेल तुम्हाला, बट कळून जाईल. ठीक आहे. तर यू जस्ट हॅव टू स्टँड स्ट्रेट. ठीक आहे. आणि पूर्ण हात आणि पाय सरळ, एकदम स्ट्रेट. आणि मग डोळे उघडे ठेवू शकता, पण मोस्टली बंद केलं तर उत्तर थोडे म्हणजे क्लीन राहील. तर डोळे बंद करून सगळ्यात आधी असा प्रश्न विचारा ज्याचं उत्तर तुम्हाला माहितीये की येस आहे. जसं की हे आपण पहिली प्रक्रिया करतोय आपल्या बॉडीचं येस आणि नो माहिती करायला. तर ते येस माझ्या बॉडीचं समोरही असू शकते, येस माझ्या बॉडीचं मागेही असू शकते, इथे असू शकते, इथे असू शकते. हाऊ विल आय नो? आय जस्ट आस्क मायसेल्फ ज्याचं उत्तर येस असेल. फॉर एक्झाम्पल मी स्वतःला विचारेल, आय एम अ गर्ल और आय एम अ वुमेन. आय एम अ वुमेन. आय एम अ वुमेन. तर एक फिलिंग येईल तुम्हाला की तुमची बॉडी आहे ना कुठेतरी पुश करते. एक तर समोर करेल, मागे करेल, इकडे करेल, इकडे करेल. यू वोंट नो. म्हणजे यू विल फील इट. यू विल फील द पुश इन युअर बॉडी. आणि दॅट इज लाईक युअर बॉडी इज ऍक्टिंग लाईक अ पेंडुलम ऍट दिस पॉइंट. ठीक आहे. तर पहिले तर खूप बेसिक क्वेश्चन्स विचारा सो दॅट यू गेट व्हॉट इज येस तुमच्या बॉडीसाठी अँड व्हॉट इज नो. आता मी जसं विचारलं आय एम अ वुमेन आणि मला माझ्या बॉडीनी समोर पुश केलं, म्हणजे मला कळलं की माझं येस समोर आहे. मी दिसते का सगळ्यांना? हलत आहे ना? हा हो ठीक हो, आहे. दिसते कारण इथे दिसते अटकली मी. हा व्यवस्थित दिसतंय. ओके ओके. आणि मग जस्ट फॉर क्लॅरिटी मला बघायचं की माझं नो कुठे आहे. तर मी म्हणेन की आय एम अ बॉय और आय एम अ मॅन. आय एम अ मॅन. आय एम अ मॅन. माझी बॉडी मागच्या साईडला पुश होते. आणि हे तुम्ही पण करून बघू शकता. जर तुम्हाला आता करायचं आताही करू शकता किंवा नंतरही करू शकता. ते एक खूप सबटल पुश फील होते बॉडीमध्ये. तर तिथे तुम्हाला कळेल की तुमचं येस कुठे आहे आणि तुमच्या बॉडीचं नो कुठे आहे. आणि मग तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. लाईक यू कॅन जस्ट आस्क की जसं मी रुपाली मॅमला करवलं होतं की मॅस्क्युलिन एनर्जी तुमची हाय आहे की फेमिनिन एनर्जी हाय आहे असं चेक करून घ्या. तर त्यांनी मग त्याचे अकॉर्डिंगली क्वेश्चन्स विचारले होते आणि त्यांच्या बॉडीनी असं पेंडुलम सारखं मूव्ह करून त्यांना सांगितलं होतं की बा तुझ्या एनर्जीमध्ये ही एनर्जी जास्त आहे असं वगैरे. तर हे तुम्ही तुमच्या कोणत्याही 3D लाईफमध्ये विचारू शकता. जसं काही विकतही घ्यायचं असेल आणि यू आर नॉट शुअर की मी हे विकत घेऊ की नाही, तुम्ही तिथेही तुमच्या बॉडीला विचारू शकता. लाईक इतकं बेसिक आहे हे. तर इट्स लाईक तुमचा बॉडी वॉकिंग पेंडुलम सारखं काम करते. ठीक आहे. तर ही एक प्रॅक्टिस होती जी मी क्लासमध्ये नाही सांगितली होती. हा मैथिली मॅम बोला. मला ऍक्च्युली हे विचारायचं होतं की आता आपल्याला प्राण्यांशी कसं कनेक्ट होता येईल हे कळलं. पण मला अजून एकदा प्लीज सांगाल का की जर वास्तूशी एनर्जी आपल्याला कनेक्ट करायची की वास्तूबद्दल काही असं आहे का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे ते आपण कसं आकाशिकमध्ये बघू शकतो किंवा एक उदाहरण देऊन मला जरा एक्सप्लेन करा ना. आणि एक हो. दुसरी गोष्ट म्हणजे जे टॅपिंगचा मुद्दा येतोय सारखा की टॅपिंग केलं पाहिजे. तसं म्हणजे EFT मध्ये जसं आपण टॅपिंग करतो तशी प्रोसेस आहे का? टॅप इन म्हणजे माझ्या शब्दात टॅप इन म्हणजे तुम्ही गेले पाहिजे आतमध्ये, आकाशिकच्या आतमध्ये टू गेट द इन्फॉर्मेशन. ओके. बस तेच म्हणजे माझा तो अर्थ होता. फिजिकली आपण टॅपिंग करतो तसा प्रकार नाहीये. नाहीये. टॅपिंग जे हे आहे ना हा सिल्विया मेथड काहीतरी आहे ती, हं. ज्यानी आपण असं मुवमेंट्स करतो बॉडीचे, ज्यानी काय होतं आपण ग्राउंडेड होतो. तर तुम्ही ते करू हं, हं, हं. शकता पण तुम्ही ऑलरेडी रेकी ग्रँड मास्टर्स आहात तर तेवढी गरज नाहीये. बट व्हॉट यू कॅन डू इज जस्ट बिफोर द मेडिटेशन असं थोडंसं असं 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 करतात प्रत्येक हं. चक्रावरती आणि मग इथे पण शोल्डर्स वरती आणि मग हातावरती. कारण त्यांनी काय होते आपलं ब्लड सर्क्युलेशन कुठेतरी फास्ट होतं आणि आपण ग्राउंड होतो, प्रेझेंटमध्ये येतो आणि मग मेडिटेशन जास्त स्मूथली होतं असं म्हणतात. जर खूप एन्झायटीमध्ये असेल कोणी किंवा खूप विचार सुरू असतील आणि तेवढ्या पॅनिकमध्ये ना एकदम मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाणं थोडं मुश्किल होतं. तेव्हा ती हं, हं. प्रॅक्टिस ऍक्च्युली हेल्पफुल राहतं. की हो बाहेरची ना? सिच्युएशन मेडिटेशन करणं लायकीची नाही आहे, बट यू स्टील वॉन्ट गो इन टू आकाशिक स्टेट. दॅट्स वेन यू कॅन डू इट 100%. आणि राहिली गोष्ट तुमची ॲनिमल्सची किंवा प्लेसेसची बघायची असेल ना, तर प्लेसेसचं पूर्ण ऍड्रेस बोलायचा किंवा त्या घराला नाव असेल, जसं अंबानीच्या ह्याला श्रद्धा, परत आणतील. सांगते का? हो, काय सांगायचंय पुन्हा?
ते जागेचं जागेच सांगते मी. तर जर जागेचं बघायचे असतील ना आकाशिक रेकॉर्ड्स, तर त्या जसं आपण ह्युमनचं नाव घेतो किंवा प्राण्याचं नाव घेतो, तसं जागेचा ऍड्रेस बोलायचा. की जसं माझं पर्न अपार्टमेंट आहे 128 पर्न अपार्टमेंट आणि मला याचं बघायचंय, तर सेकंड फ्लोअर 128 पर्न अपार्टमेंट नागपूर या जागेचं मला आकाशिक रेकॉर्ड्स उघडायची परमिशन द्या. ठीक आहे. जर त्या घराला स्पेसिफिकली नाव दिलं असेल त्यातल्या ओनर्सनी, तर तुम्ही त्या घराच्या नाव घ्यायचं, ऍड्रेस बोलायचा आणि मग परमिशन द्या. तसं. आणि एक विचारायचं होतं आता समजा एखाद्याचं कसं एक उदाहरण देते मी की एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये ना त्यांच्या वडिलांचं घर नव्हतं, ते भाड्याच्या घरात राहायचे, बरोबर. आता त्यांचा मुलगा जन्माला आला, मुलगा मोठा झाला, संसाराला लागला, तर त्याचंही आयुष्यभरामध्ये स्वतःचं घर झालेलं नाही. मग पुढची पिढी आली तर असं करत करत ना त्या घराचं म्हणजे स्वतःचं घर म्हणतात ना तसं घर झालेलं नाही, भाड्याच्या घरामध्ये रेंटनी ते आत्तापर्यंत राहतात. मग हे कुठलं असं पॅटर्न त्या क्रिएट झालं असेल की काही कार्मिक इश्यू असतील, म्हणजे हे थोडं मला एक्सप्लेन करा का हे आपण पॅटर्न क्रिएट झालंय का त्यांचं की घर नसणं स्वतःचं. हे अँसेस्ट्रल पॅटर्न दिसतोय की त्या घरात कोणीच पुढाकार घेतला नाही किंवा स्वतःचं घर असावं. हां आणि जरी पुढाकार घेतला ना, तरी त्या लोकांचं असं झालं, की एका ठिकाणी त्यांनी पैसे गुंतवले आणि जवळ-जवळ 52 लॅक्स त्यांनी गुंतवलेले 2000 जवळ-जवळ 12 साली आणि ते फ्रॉड केसमध्ये ते पैसे सगळे हे गेले, लॉस गेले ते पैसे. आणि ती बाई जी त्यांना घर मिळवून देणार होती ना, तर ती सुद्धा ऑफ झाली. म्हणजे असे काहीतरी हर्डन्स येतात त्यांच्या लाईफमध्ये, की घर होतच नाही काही-काहीला. पैसे असले तरी, पैसे नसले तरी. अँसेस्ट्रल कर्म आहे हा. त्यांना ते म्हणजे कुठेतरी सबकॉन्शियस ब्लॉकेज आहे तो. ब्लड लाईन मध्ये आलेला आहे की इट्स नॉर्मल टू नॉट हॅव युअर ओन हाऊस बट स्टे ऑन रेंट. ते त्यांच्यासाठी नॉर्मलाइज झालेलं आहे. तर त्या कर्मावरती किंवा त्या अँसेस्ट्रल डीएनए जो ब्लॉकेज करतोय त्याच्यावरती काम करणं जरुरी आहे. तर त्यांचं तुम्ही जर तुमचे रिलेटिव्ह किंवा ओळखीचे असतील तर तुम्ही त्यांचे कॉर्ड कट्स करू शकता त्या स्पेसिफिक गोष्टीला घेऊन. आता त्यांचा मुलगा तर कॉन्टॅक्टमध्ये नाही, पण मुलगी कॉन्टॅक्टमध्ये. तर आपण मुली थ्रू करू शकतो हे? तिचं लग्न झालंय कारण का? त्या मुलीचं लग्न झालंय, पण त्या मुलीचंही स्वतःचं घर नाहीये. नाही, तिचं स्वतःचं घर नाही. हे ती आता ज्या फॅमिलीचे त्या फॅमिलीत गेलेली आहे ती, राईट. ओके. तिने तिच्या नावात सरनेम वगैरे सगळं बदललं असेल आणि तिचं लिव्हिंग स्पेस आता मग दुसरी फॅमिली आहे. त्या फॅमिलीतल्या लेडी ज्या आहेत, जी त्या काकांची मिसेस होती, तर त्यांच्या थ्रू करू शकतो? हा, त्या ज्या फॅमिलीमध्ये इश्यू आहे त्या फॅमिलीतले लोक किंवा त्या फॅमिलीचा जो सगळ्यात न्यूएस्ट जनरेशन आहे ना, जर त्याचं केलं ना तर जास्त इझी होईल. कारण न्यूअर जनरेशन जे असतात ना, दे आर मोर फास्टर टू डिझॉल्व द कार्मिक बॉन्ड्स. दे ऑलवेज हॅव मोर पॉवर दॅन दी वन बिफोर द जनरेशन. तर सगळ्यात छोट्याला पकडायचं आणि ती मुलगी पण असेल ना तरी चालेल आता, छोटी असेल तर. बट त्या जनरेशनच्या सगळ्यात स्मॉलेस्ट पर्सनला पकडून त्यांच्यावरती केलं कॉर्ड कटिंग तर खूप फास्ट होतं. अ, हे एक आमच्या घरात ना कधी छिपकली येत नाही, पण ती आत्ता मला दिसली. चिपकली इज माझ्यासाठी तर साईन आहे की फिअरचं साईन आहे चिपकली. तर तुमच्यासाठी काय साईन आहे त्याच्यावर डिपेंड करेल मी. हां, अचानकच दिसली आणि विदिन क्लासमध्येच दिसली, त्याच्यामुळे मी लगेच बोलून गेली ॲक्चुअली. आणि अरे हो, चिपकली बाय द वे यांची पण साईन असते, अँसेस्ट्रलची पण साईन असते. मला कोणी आणि हे सांगितलं होतं, विषय आय थिंक बोलत कमिशन. असतानाच ती दिसलीये. आय डोंट नो मॅम. चिपकली ओल्ड फिअर अँसेस्ट्रल माझ्यासाठी त्याचं सिम्बलिझम हे आहे. तुमच्यासाठी काय आहे ते तुम्ही थोडं त्याच्यात हे करा. रोजच्या प्रॅक्टिसचे ना मॅडम आमच्याकडून अपडेट्स घ्या. म्हणजे आम्ही मी पण तर घेऊच मी प्रत्येक वेळेस. मी तेच विचार काय करते आपल्याला की आपण change वीकली होतं. एकदा करायला पाहिजे. कारण मला मला माझं पण पहिलं हो, पहिलं हो ज्यांना मॅम. शिकवणं तर मला माहिती करायचंय की कसा एक्सपिरियन्स डेव्हलप होतो
आणि कसे वेगवेगळे आणि सायकिक्स आपण आहेत. एकमेकांचे पण करूया म्हणजे आपल्या हो. क्लासमधले नावं शेअर करून म्हणजे कसं इंटरॅक्शन पण वाढेल आणि प्रॉब्लेम आपण बाकीच्या जगाला तर सांगणार नाही. आपापसातच ते क्लिअर करायचा पण प्रयत्न करू. 100%, 100%. तसं करूया. मला आता हे लग्न करून येऊन जाऊ द्या तिचं, माझ्या मैत्रिणीचं. त्याच्यानंतर मग मी एक डे डिसाईड करते जेव्हा आपण भेटू शकू. ठीक आहे? ऑनलाईनच भेटूया, पण आपण एकदा असं बसून एक्सपिरियन्सेस शेअर नक्की, करूया. नक्की, ओके? नक्की. ऑलराईट. आणि एकदा ऑफलाईन पण. काय म्हटलं? एकदा ऑफलाईन पण. मॅम मला तर खूप मजा येईल ऑफलाईन येऊन भेटा. मी खूप कूल आहे बरं अशी 3D मध्ये. अशी झूमवरती तेवढी थोडी मंद वाटेल तुम्हाला, पण अशी 3D मध्ये खूप cool आहे नाही, मी. नाही. उलट आम्हाला चांगले एक्सपिरियन्स आले या क्लासमध्ये. खूप सारं नॉलेज भेटलं आणि खूप काही साऱ्या गोष्टी ज्या अगदी माहिती नव्हत्या. खरंच मला तर माहिती नव्हत्या, की आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काय अर्थ आहे. गेल्या क्लासमध्ये तर मी पूर्णपणे झोपूनच काढला तो क्लास. त्याच्यामुळे पुढे काय झालं ते मला कळलंच नव्हतं ॲक्चुअली. या क्लासमध्ये कसं असं अटेन्शन घेऊनच बसलेली, की नाही काहीतरी आपल्याला मिळवायचं ह्याच्यातून किंवा काहीतरी क्लिअर तरी म्हणजे आता लगेच विजन दिसणार नाही किंवा आपल्याला माहिती पडणार नाही सगळ्या गोष्टी लगेचच. त्या प्रॅक्टिसनीच येणार आहेत, नो डाउट. पण क्लिअॅरिटी तरी झाली, की आपल्याला नेमकं काय करायचंय, कशा पद्धतीने आपल्या आकर्षितमधून उत्तरं घ्यायची आहेत. हे हम्म. एकदा हम्म. क्लिअर कन्सेप्ट झाली ना, त्याच्यामुळे आता सॉर्टेड आहे, की आपल्याला कसं हे करायचं. राईट, थँक यू सो राईट. मच. आणि माझा उद्देश तोच होता, कारण मी एवढा स्ट्रगल केला ना. आणि मी बाहेरच्यांचंच ऐकत होती, स्टेअरकेस बघा, लाईट येतोय, आणि आय यूज टू गो इन टू व्हिज्युअलायझेशन, आणि माझं व्हिज्युअलायझेशन खूपच जास्ती स्ट्रॉंग आहे. बट देन मी तिथे फिगर आउट हेच केलं होतं, की यार आय वॉन्ट नो समथिंग दॅट आय डोंट नो इन 3D. मला अशी कोणती तरी इन्फॉर्मेशन पाहिजे. दॅट्स वेन इट ओपन्ड अप फॉर मी, की ओके आता मी ऍक्सेस करते. आणि तिथे मला वाटलं की नाही, जे लोक स्ट्रगल करत आहे आकाशिकला, दे शुड नो एक्झॅक्टली हाऊ द इन्फॉर्मेशन कम्स, अँड त्यांनी स्वतः हे एक्सपिरियन्स करावं. बिकॉज आज माहिती आकाशिक मी सगळ्यांचं करत होती ना. रसिका मॅम मला दिसला तुमचा, फक्त मी हा टॉपिक शेअर करून मग मी तुम्हाला शेअर करायला लागते. ठीक आहे? आज मी जेव्हा तुम्हा लोकांचे क्वेश्चन्स मी करत होती ना, थोड्या वेळ मी दुपारी बसली होती करायला. बिकॉज दुपारी मी खूप पॉवरफुल स्टेटमध्ये असते फॉर सम रिझन. तर मी तेव्हा करत होती, अँड समथिंग जस्ट डाउनलोडेड इन मी, आणि मी तीच इन्फॉर्मेशन देते तुम्हाला. तर आपण आहे ना 5 तत्वांचे बनलो आहे, जसं की वॉटर, फायर, अर्थ, विंड, आणि जो 5वा तत्व आहे तो आहे इथर. इथर म्हणजे आकाशा. राईट? जसं आपले मेमरीज आहेत, आपण एखादी नवीन इन्फॉर्मेशन ग्रास्प केली तर आपलं डोकं असं वाढत नाही. इट डझन इट्स नॉट फिजिकल फॉर्म. ते कुठेतरी सेव्ह होतं. कुठे होतं? इथरमध्ये सेव्ह होतं. सो वी बेसिकली मेड ऑफ ऑल दीज एलिमेंट्स. तर जसं आपल्याला पाण्याचा ऍक्सेस इझी आहे, आपण फायर क्रिएट करू शकतो दगड घासून, जसं जे आपण करत नाही, बट इझी आहे. अर्थचा ऍक्सेस आपल्याला आहे, हवाचा ऍक्सेस आहे, राईट? तसाच इथरचा पण तसाच ऍक्सेस आहे, बिकॉज वी कॅनॉट लिव्ह विदाउट इट. आपण त्या 5 एलिमेंट्सचं बनलेलो, राईट? तर इथर म्हणजेच आकाशा. सो इफ यू आर मेड ऑफ दॅट, इट कॅनॉट बी हार्ड फॉर अस टू यूज इट ऑर ऍक्सेस इट. इट कॅन बी ॲज इझी, जेवढे ते बाकीचे 4 एलिमेंट्स आपल्यासाठी इझी आहेत ना, तसाच तो 5वा एलिमेंटही इझी आहे. ब्लॉकेज कुठे येतो? कारण आपण पाहिलं नाहीये खूप जणांना करताना, आणि आपण आपल्या इंट्युशन्स वरती तेवढा विश्वास करत नाही, किंवा कुठेतरी आपण डगमगतो, की यार होत आहे का, मी मग ही इन्फॉर्मेशन समोरच्याला सांगू का, तो पागल तर नाही समजणार. बिकॉज ऑल दिस इज नॉट व्हेरी कॉमन ऍट दिस पॉइंट, या एजमध्ये, या एरामध्ये अर्थवरती. सो म्हणून तो ब्लॉकेज क्रिएट करतो. बट इट इज लिटरली दॅट इझी, बिकॉज वी आर मेड ऑफ इट. आपली मेमरीज आकाशामध्ये सेव्ह होत आहे. वी आर ऑलरेडी ऍक्सेसिंग इट for memory forms. But now we are opening Soul Library. It's just another layer, nothing else, nothing different. तेच आहे. ते अशी इन्फॉर्मेशन डाउनलोड झाली आज. बोला मॅम. हा. ऍक्च्युली जशा मैत्री जे बोलल्या ना, की मध्ये मध्ये आपले असे सेशन झाले तर फार बरं होईल, की आपण सुद्धा एकमेकांचे आकाशिक बघितलं तर आमची पण प्रॅक्टिस सुद्धा होईल. तर ही एक खूप चांगली आयडिया आहे. आणि माझा क्वेश्चन हा होता, की आता वास्तू संबंधी आपण रेकॉर्ड्स ओपन करू शकतो की नाही हम्म. असं. तर हम्म. ठीक आहे. आता ही माझी वास्तू स्वतःची आहे, आणि त्या वास्तूचं मी नाव घेतलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऍड्रेस घेतला पाहिजे, अपार्टमेंटचं नाव आणि पूर्ण ऍड्रेस म्हटलं पाहिजे. आणि मला आणि माझ्या वास्तूचं कनेक्शन एक्झॅक्टली काय आहे हे बघता येतं त्याच्यात.
तुमचं आणि हो, जर जर ते घर बनल्यापासून तुम्हीच त्या घरात राहताय, तर तुम्ही ऑब्व्हियसली तुमची एनर्जीज बघाल त्या घरामध्ये. बट युजली वास्तू कसं बघितलं जाते, की आपण सपोज रेंटेड स्पेसमध्ये राहतोय किंवा आपण नवीन बिल्डिंग काहीतरी विकत घेतोय अँड यू रिअली वॉन्ट नो की ती बिल्डिंग किंवा तो ॲटमॉस्फिअर तुमच्या सोल सोबत अलाईन आहे का? की तुमच्या एनर्जीला हानिकारक तर नाहीये. कारण कधी-कधी काही दिशा, हम्म, काही हे चुकीचं असतं. आपले ॲस्ट्रोलॉजिकल प्लॅनेट्सही असतात. कधी-कधी कोणाचा राहू खूप स्ट्राँग असेल, तर तो त्या घरात नेमकं त्याला डॅमेज होईल. असे पण गोष्टी हम्म, असतात. सो यू कॅन गेज दॅट थिंग. जर ती प्लेस आधीपासनं बनलेली आहे किंवा तिथे दुसरे लोकं राहिलेले आहेत, तर तुम्ही ते सगळं बघू शकता, की इथे काही हादसा तर नाही झाला, काही काय झालंय, पहिलेच्या हो, एनर्जीज काय. कारण बघा त्या लँडवरती किंवा त्या घरामध्ये एनर्जी नसते. म्हणजे तो इट्स नॉट अ लिव्हिंग थिंग. बट काय होतं ना, त्या घरामध्ये जे राहणारे लोकं असतात ना, त्यांची मेंटल स्टेट काय होती किंवा त्यांच्यासोबत काय गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हम्म, त्या कुठेतरी ती एनर्जी ती पकडते ती जागा. जसं आता मी हो, या फ्लॅटमध्ये आहे, राइट? या हम्म, रूममध्ये मी खूप गळा फाडून रडली और आय आय वॉज इन कंप्लीट डिप्रेशन मोड. तर काय होईल, ही ही जे 4 दिवारी आहेत ना, दे विल होल्ड ऑन टू दॅट एनर्जी इव्हन इफ आय मूव्ह ऑन इन माय लाईफ. तर ती हम्म, एनर्जी कुठेतरी ब्लॉक होऊन जाते त्या जागेवरती आणि मग जो नेक्स्ट पर्सन असतो ना, त्याला माहिती पण नाही राहत. तो इंट्युटिव्हही नसेल, पण तो पिक करतो त्या एनर्जीला. इफ दे आर ओके. सेन्सिटिव्ह इनफ दे विल ऍब्झॉर्ब दॅट एनर्जी. म्हणून त्यांच्यासाठी ते हानिकारक असतं. म्हणून आपण आधी कोणत्याही नवीन जागी जातो तर आपण क्लेन्झिंग करतो, वास्तू करतो, पूजा करतो. यु नो वी 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 गिव्ह दॅट एनर्जी अवे अँड मग वी स्टार्ट विथ अ क्लीन स्लेट. तर तसं असतं. हम्म, आणि तुम्ही जर तुमच्या घरचंच बघत आहे आणि यू हॅव बीन देअर सिन्स द स्टार्ट, देन येस इट हम्म, विल शो यू युअर एनर्जी ओनली. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह साईन दिसतात, तर यस माझी वास्तू माझ्याशी चांगल्या प्रकारे कनेक्ट आहे, हो, हो, हो. होत हे आहे. दिसतं. हे दिसतं आणि जर तुम्ही हायली इंट्युटिव्हली पिक केलं, तर तुम्हाला कोणत्या दिशेत काय चुकत आहे ते पण दिसेल. की ओके, कुठे फाईन. ब्लॉकेज येतोय किंवा कुठे सपोज कोणत्या साईडची खिडकी खूपच जास्ती बंद आहे आणि तिथे हवा फ्लो नाही होत आहे, तर तुम्हाला ते लक्षात येईल. कोणता प्लांट हो, रडत आहे पाण्यासाठी तुम्हाला ते सुद्धा फील होईल. लिटरली अँड दे दे डू क्राय. प्लांट्सला पाणी नाही दिलं तर रडतात माहिती? हो, हो. हं. तर आणि ते फील येतं, की इथे हे गरज आहे किंवा त्या प्लांटला दुसरीकडे ठेवायची गरज आहे. असं फीलिंग आतून येतं. ओके, ओके. याह! चालेल. येस. सो मी प्रॅक्टिसमध्ये हे करणारच होती. मी आता वास्तूचं हे निघालं म्हणून कंप्लीट ॲड्रेस तिथे बोलणं गरजेचं आहे हो, वास्तूचं. कंप्लीट ॲड्रेस. येस. जसं नाव आपण कोणाचं घेतो, तर त्यांचं पूर्ण फर्स्ट आणि लास्ट नेम फक्त फर्स्ट नेमनी नाही होणार. फर्स्ट आणि हां, लास्ट नेम किंवा त्यांचं जे लीगल नाव असतं ना, जसं माझं निकनेम आहे पियू. तर मी माझं पियू नाही टाकणार तिथे. मी श्रद्धा कुमार म्हणेल. माझं लीगल नेम जे मी वापरते. तर निकनेम्स नाही वापरायचे, फुल नेम्स वापरायचे. ओके. ठीक आहे? चालेल. थँक यू. नो प्रॉब्लेम. ओके. तर माझ्याकडे प्रश्न जे आलेत त्यांची उत्तरं देणं सुरू करू. कोणाला प्रायव्हेटमध्ये पाहिजे असेल तर मला बोलून द्याल हां. मग मी असं फुल ऑन बोलणार नाही सगळ्यांसमोर. तर मी नावं घेते माझ्याकडे कोणाकोणाचे आन्सर्स आहेत. पल्लवी मॅमचे आहेत, मैथिली मॅमचे आहेत, मनोज सरांचा आहे. सर मी तुमचा मेसेज वाचला त्याच्यानंतर एक मेसेज डिलीटेड होता. तर तुम्ही जो लास्ट क्वेशन केला मी त्याच्यावरती बघितले आन्सर्स. मग शुभांगी मॅमचं आहे. शुभांगी मॅम तुम्ही आलायत का? मला इथे दिसत नाहीये. थांब एक मिनिट. हो, शुभांगी मॅमचं आहे आणि बाकीच्यांचं प्रायव्हेट पाहिजे होतं. तर मी एवढ्या जणांचंच सांगेन. ठीक आहे? ओके. पल्लवी मॅम तुमच्यापासून सुरुवात करते. सगळ्यात आधी तुमच्याच एनर्जीला कनेक्ट झाली. मे बी मी तुम्हाला अशी भेटू नये म्हणून असेल की काय? तर ओके. तुमचं कॅरेक्टरिस्टिक्स जे मला डाउनलोड झालं आकाशिकमधनं, असं आलं की यू आर ड्रॉन टू लिसनिंग मोर आणि तुम्हाला काउन्सिलिंग करायला आवडतं. तुम्हाला मेंटरिंग आणि टीचिंगही करायला आवडतं आणि तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात इमोशनल एन्व्हायर्नमेंटला. म्हणजे फक्त पर्सनच नाही, पण एन्व्हायर्नमेंट जर 2 जण तुम्ही ओळखतही नाही आणि ते रडून राहिले, तरी तुम्ही सेन्स कराल आणि तुम्हाला ते सेन्सिटिव्हली फील होईल त्यांची फीलिंग्स. हं, तुम्हाला हं. रेस्टलेस फील होते. मी तुम्हाला एक मिनिट स्पॉटलाइटमध्ये टाकते. तुम्हाला रेस्टलेस फील होते जेव्हा तुम्हाला असं मेकॅनिकल कोणतं काम करायला सांगितलं किंवा प्रॉफिट ड्रिव्हन असेल जिथून
फक्त पैशांचं काम असेल आणि मेकॅनिकल असेल तर तुम्हाला थोडंसं रेस्टलेस फील होतं, तुम्हाला असं मजा नाही येत तिथे. ठीक आहे. तुम्हाला फुलफिल तेव्हा वाटतं जेव्हा तुम्ही दुसऱ्या लोकांचं असं काही ऐकलं की यार तुझ्याशी बोलून मला खूप क्लॅरिटी भेटली किंवा तुझ्याशी बोलून मला हम्म. खूप छान वाटलं, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा ठीक आहे, जीवन सफल हो गया मेरा, असं काहीतरी तुम्हाला ते फिलिंग येतं. ठीक आहे. अम, ओके. अम, तुम्ही प्रायव्हेट लाईफमध्ये नर्चरिंग फुल ऑन एक्सपिरियन्स केली आहे. यू आर अ व्हेरी गुड नर्चरिंग पर्सन. तुम्ही प्रायव्हेट लाईफमध्ये एक्सपिरियन्स केली आहे. नाव युअर सोल वॉन्ट्स टू एक्सपांड दॅट. तुम्हाला तीच नर्चरिंग घेऊन पब्लिकली करायची आहे. ठीक आहे. हम्म. हे तुमचं फ्युचर गोल आहे. तर हम्म. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या सोल पर्पज मध्ये काय गोष्टी करायला पाहिजे, विच इज ट्रस्ट युअर ओन व्हॉइस. यू डू नॉट नीड टू वेट फॉर अप्रुव्हल की मी बरोबर करते की नाही ह्याच्यासाठी थांबायचं हम्म. नाहीये. तुम्हाला ट्रस्ट करायचंय की मी आता ज्ञान जेवढं मला घ्यायचं होतं मी घेतलं. आता माझ्याकडे जे नॉलेज आहे मला ते शेअर करायचंय. ठीक आहे. हम्म. तुम्हाला एक अजून गोष्टीकडे लक्ष द्यायचंय, विच इज बॅलन्सिंग हेल्पिंग अदर्स, पण स्वतःला पण बॅलन्स करून. म्हणजे एकदम ओव्हर हम्म. गिव्हिंग मध्ये जायला नको, कारण तुमच्या सोलची नर्चरिंग टेंडन्सी आहे. तर मोस्टली हे जे नर्चरिंग सोल्स असतात ना ते ओव्हर गिव्हर बनतात. ठीक आहे. तर तसं ते होते मला, म्हणजे जस्ट कोणी म्हणजे कोणाचं असं बघून पण ना, म्हणजे कोणाचं दुःख बघून हम्म. तर मला ते खूप खूप दिवस माझ्या ते सारखं मनात राहतं. खूप दिवस म्हणजे वर्ष 2 वर्ष असं पण. मला लिटरली असं स्पॉन्ज सारखं फिलिंग आलं जेव्हा मी तुमच्या ह्याच्यात होती ना, आणि मला हम्म. रेस्टलेस झालं तुमच्या फिलिंग मध्ये, की म्हटलं बापरे, हम्म. शी नीड्स टू डू कट कटिंग सो बॅडली. म्हणजे मी सांगेल तुम्हाला, तुम्हाला करायची गरज आहे. कारण आपण प्रत्येक चालेल. वेळेस सगळ्यांचे इमोशन्स घेऊन नाही चालू शकत. इट विल बी टू मच हम्म. फॉर यू, है ना, म्हणून. तर हा, तुम्हाला स्वतःला बॅलन्स करायची खूप जास्ती गरज आहे. दुसऱ्यांना तुम्ही करालच, कारण दॅट इज युअर मूळ स्वभाव तुमच्या सोलचा. तर यू कॅनॉट स्टॉप दॅट, हम्म. बट यू हॅव टू ब्रिंग बॅक युअर एनर्जी बॅक टू यू ऑलवेज. ते तुम्हाला चेक करत राहावं लागेल की मी स्वतःकडे पण बघते की नाही, मी दुसऱ्यांचंच तर नाही करत हम्म. आहे हे वालं. ठीक आहे. अम, अम, अजून काय लिहिलं होतं मी? हा, तुम्हाला क्वाइट लिडरशिप पासून सुरुवात करावं लागेल, कारण तुमच्या सोलला मोस्टली बॅकग्राऊंड मध्ये राहायला आवडतं. हम्म. खूप लिडरशिप मध्ये जायला आवडत नाही. तर तुम्हाला ते थोडंसं आउट ऑफ कम्फर्ट झोन करावं लागेल. आता ते पण मी विचारलं बरं आकाशिकला, मी खूप इंटेलिजंट आहे, मी म्हटलं कसं करेल आहे त्या. तर त्यांनी मला आन्सर हा दिला की यू कॅन स्टार्ट स्मॉल. यू कॅन स्टार्ट स्मॉल. हम्म. म्हणजे एक तर तुम्हाला जर रायटिंग आवडते तर तुम्ही रायटिंग सुरू करा, आर्टिकल्स लिहिणं, किंवा आता इंस्टाग्रामचा जमाना आहे तर शॉर्ट मध्ये व्हिडिओज बनवणं सुरू करा. हम्म. किंवा वर्कशॉप्स घ्या, छोटे छोटे बूट कॅम्प वगैरे असं. ठीक आहे. हम्म. तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट वगैरेला हेल्प लागली ना तर मी आहे, मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. हम्म. स्पीकिंग मध्ये थोडस तुम्हाला येणं जरुरी आहे, कारण ते दिस इज बेसिकली यू टेकिंग स्मॉल स्टेप्स टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तर ते बरोबर. तुम्हाला करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. हम्म. तुमचा सोल पर्पज हाच आहे, हिलिंग, कोचिंग, नर्चरिंग आणि हम्म. कम्युनिटी लिडरशिप. हा तुमचा ओके. सोल पर्पज आहे. ठीक आहे. अम, स्वतः हे एक प्रॅक्टिस पण होती, हे तर मी स्वतःच लिहून काढली, की कारण हे असं एकदम खूप टाइम आधी मी पण अशीच होती. हा, मी 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 पीपल प्लीजर होती बाय द वे. तर हम्म. तेव्हा मी असं व्हायचं मला की मी माझे ओपिनियन्सही नाही बोलणार. आय वुड फील लाईक मी स्वतःचं काही बोलली तर मे बी समोरचा अनकम्फर्टेबल होऊन जाईल. आणि माझं नेचर हम्म. असं आहे ना की मी समोरच्याला एकदम अकाउंटेबल ठरवते. म्हणजे जर माझ्यात क्रिटिसिझम थोडं जास्त आहे तर मी एकदम त्याचा हम्म. रॉंग मला पार्ट पकडते आणि मी तो बोलून देते, आणि कधी कधी समोरच्याला हर्ट व्हायचं तेव्हा. हम्म. तर मी नोटीस केलं आणि आय स्टॉप डुईंग दॅट, की मला असं वाटायचं समोरच्याला हर्ट होतं. बट ते हम्म. चुकीचं आहे. जर तो नेचर माझा मूळ स्वभाव आहे तो आय एम मेड दॅट वे फॉर सम रिझन. मे बी मला लोकांना सांगणं जरुरी आहे त्यांचं डार्क बरोबर. साईड, जो त्यांना नाही हम्म. दिसत आहे बट मी वर्बलाइज करून सांगेल. दॅट्स वाय आय बरोबर. वॉज क्रिएटेड, है ना. तर तसंच तुमचं पण तशातलं आहे. आय एम नॉट सेइंग तुम्ही क्रिटिसाइज वगैरे नाही करत, पण तुमचा व्हॉइस हम्म. मॅटर करतो हे मी सांगते, की हम्म. तुमच्यात जे नॉलेज आहे ना ते बाहेरच्या जगाला ऐकणं जरुरी आहे. जसं हम्म. माझ्यात जे नॉलेज होतं, मी आता हा क्लास नसता घेतला तर तुम्हाला कधी कळलं असतं का की लाईफ पॅटर्न्स असे असतात, नाही ना. तर तसंच तुमच्यात पण काहीतरी असं नॉलेज आहे जे ऐकायला लोक आहेत. हम्म. यू नीड टू स्टार्ट. ठीक आहे. तर तो तुमचा लाईफ पर्पज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं मी ते पण सांगते.
चालेल. हे तर आहेच, पण हे कुठेतरी मनातून म्हणजे मी थोडंफार काढलेलं होतं. म्हणजे तू जसं सांगत आहे ना, की ते आहे, म्हणजे ते मनात कुठेतरी असतं माझ्या. पण मी तरी पण थोडं बोलायचा वगैरे असा प्रयत्न करते. त्या दिवशी मी आपण क्लासला पण म्हटलं ना, मी एवढी शांत होती की मी कधीच नाही. तू जे क्रिटिसाइज बोलली ना, कोणी कितीही बोललं, माझं कोणी पण असो, आई-वडील असो, भाऊ असो, मी तेव्हाच्या तेव्हा त्यांना कधीच रिप्लाय देत नाही. मला कितीही वाईट वाटलं, मला कितीही रडू आलं, तरी सुद्धा. मग नंतर मी 2 दिवस विचार करणार, की कुठल्या भाषेत, कारण की तेव्हा आपण रडून दिलं तर ते मोठं मेस होतो ना. तर मग मी तेव्हा विचार करायचे, की शांततेत कसं बोलायचं. मग ते करायची मी. पण आता थोडं माझं चेंज होत आहे. जसं-जसं या थर्ड रेकी किंवा ग्रँड मास्टर जसं झालं, तर तसं ते मी म्हणजे तेवढा विचार नाही करत आहे आता, की हां, मला वाटत आहे ना, तर मी बोलू शकते ना. समोरच्याला वाईटच वाटेल तर सॉरी म्हणून देऊ. पण माझा जो व्हॉईस आहे, तो तर समोरच्याला तर कळलं पाहिजे, की काय म्हणजे काय काय आहे? वाटत तिला. येस, येस. हां. तसं तुम्ही ऑलरेडी सोल अलाइन्ड पाथवर आहात. कारण तुम्ही ऑलरेडी स्पिरिच्युअलिटीमध्ये घुसत आहे. तुम्ही यू आर टेकिंग सो मच नॉलेज. तर तुमची लाईफ ऑलरेडी अलाइन्ड आहे टुवर्ड्स युअर डेस्टिनी, विच इज दिस, की हीलिंग, कोचिंग, गायडिंग अदर्स, नर्चरिंग मोस्टली. तर तुम्ही ऑलरेडी त्या सोल अलाइन्डवर आहे. तर तिथे पोहोचायसाठी तुम्हाला जे जे गरज आहे ना, तुम्ही ऑलरेडी त्या ट्रॅकवर आहात. तर येस, डेफिनेटली यू आर चेंजिंग समथिंग विदिन युअर सेल्फ. बट मी बस बरं. शब्दात सांगितलं की हे यांच्याकडे लक्ष द्यायचं. ते एकदम म्हणजे बरोबरच होतं ते. कुठेतरी अजून मग येते मी मागे. पण मग असं होतं, की नाही हे केलं पाहिजे आपण. असं बरोबर सांगितलं तू. नाईस. थँक ठीक यू. आहे. नो प्रॉब्लेम. आता मैथिली मॅम, मी तुम्हाला स्पॉटलाइटवर घेते. ठीक आहे. एक सेकंड. ओके. मैथिली मॅम, तुमच्या वेळेस मला अशी फिलिंग आली की खूप हेवी ग्राउंडेड फिलिंग आली अँड इट वॉज सो नाईस, सो नाईस. सिरियसली. तुमचा जो सोल आहे ना, तो स्टेबलायझर सोल आहे, कंपॅशनेट हीलर. आणि यू हॅव दिस क्वालिटी वेअर यू डोंट रिली हॅव टू डू एनिथिंग. तुमचं प्रेझेन्सच खूप मॅटर करतं. तुमचं काहीतरी तुमच्या ऑरामध्ये आहे जे ना, तुमच्याकडे असे रडके लोक येत असतील जे आपलं प्रॉब्लेम्स शेअर करायला येतात, आणि तुम्हाला मे बी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये असाल जिथे लोक तुम्हाला सिक्रेट सांगतात किंवा खूपच रडून देतात किंवा खूप ओव्हरवेल्मिंग असे फ्रस्ट्रेटेड अँझायटी असे लोक येतात, पण तुमच्याकडे येऊन ते लोक शांत होतात. कारण तुमचा सोल जो आहे ना, त्याच्यात आतली एक क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक आहे की तो स्टेबलाइज करतो कंपॅशनेट रित्या. आणि खूप रेअर क्वालिटी आहे एका सोलची. तर तुमच्या वेळेस मला ते वाटलं. आणि तुमचा सोल इथे आलेला आहे. बाय द वे, मी पास्ट लाईफ मध्ये होती. तुमच्या पास्ट लाईफ पासून तुम्ही हे घेऊन आलेले आहेत. तुमचे हिलिंग प्रॅक्टिसेस, तुमच्या मोडॅलिटीज, असं नाहीये की तुम्ही या जन्मातच शिकलेले आहेत. हे सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट करतात आहे तुमच्या पास्ट लाईफशी. आणि तुमचा जो नर्चरिंग, सॉरी, कंपॅशनेट वाला जो क्वालिटी आहे ना, ती तुम्ही पास्ट लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही स्मॉल कम्युनिटीजला मदत करायचं काहीतरी तुमचं काम होतं पास्ट लाईफ मध्ये. आणि एकच नाही, अशा 2-3 लाईफ्स तुम्ही काढल्या जिथे तुम्ही लोकांची मदतच करत आलाय. सो इन दिस स्टेज इट्स लाईक पीस ऑफ केक फॉर यू. तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे कोणाची मदत करणं. तुमच्यासाठी इट्स लाईक, हो ठीक आहे, विथ द फ्लो होऊन जाते. आणि कधी कधी असंही होत असेल की तुम्ही काही न बोलता, काही रेकी न देता, काही न बोलता तुम्ही फक्त तिथे प्रेझेंट राहिले ना, तरीही समोरचा हील होऊन जातो. तो तुमच्या सोलचा कॅरेक्टरिस्टिक आहे, हे मला दिसलं. अजून मला पर्पस, तुमचा पर्पज ऑफ सोल बेसिकली हाच आहे की हिलिंग पीपल थ्रू युअर प्रेझेन्स अँड गायडन्स. ठीक आहे. तुमच्या प्रेझेन्समध्येच काही टेक्निक पण तुम्ही नाही वापरले तरी काही फरक नाही पडणार. जे जस्ट पीपल कमिंग टू यू इज गुड इनफ फॉर देम. तुम्ही लोकांचं इमोशनली तुम्ही त्यांना बॅलन्स आउट करता. म्हणजे जर त्यांनी काही भडास असेल आणि त्यांनी तुमच्यासमोर बोलली, तर तुम्ही हे समजून जा की ते बेसिकली हील होऊन राहिले. इट्स नॉट जस्ट कंप्लेनिंग और क्राईंग टू अनदर ह्युमन. फॉर यू इट्स लाईक दे आर कमिंग अँड टॉकिंग टू यू बिकॉज दे नो की तुम्ही ते हील करणार आहे. ठीक आहे. तर ते एक आहे तुमचं.
लेसन तुमच्या लाईफचे हे आहे की तुम्हाला तुमच्या सोलच्या अथॉरिटीवरती कॉन्फिडन्स ठेवणं खूप जरुरी आहे. तुम्हाला मला नाही वाटत तुम्हाला हे प्रश्न पडत असतील की मी करू शकते की नाही, बट तुम्ही कुठेतरी अथॉरिटी ठेवा स्वतःची. यू नो व्हेरी वेल दॅट यू कॅन हील अदर्स. ते पण मला एक फिलिंग आलं की तुमचा सोल ना एकदम म्हणजे तुमच्या सोलला बस माहिती आहे की मी करू शकतो. तुम्हाला हे व्हॅलिडेशन प्रकार नाही लागत तुम्हाला, बट तुम्ही अथॉरिटी नाही घेऊन राहिले. म्हणजे यू शुड नो दॅट यू आर जसं तुम्ही पोलीसची जॉब करताय, दॅट पर्सन नोज की तो पोलीस आहे, राईट? तो अथॉरिटीनी वागतो तसा की मी पोलीस आहे, मी हिलर आहे, तसं तुम्ही ती अथॉरिटी घ्या. तुम्हाला डाऊट नाही आहे तुमच्या हिलिंग प्रोसेसवरती, पण तुम्ही अथॉरिटी नाही घेऊन राहिले. तिथे तुमचं थोडंसं बॅकस्टेप होत आहे. ठीक आहे. तुमच्या मला एक अजून हे दिसलं की तुमचं घरची लाईफ आणि बाहेरची लाईफ अशी खूप वेगळ्या वेगळ्या नाही आहेत. तुमच्या घरापासूनच तुम्ही हिलिंग स्पेस सुरू करू शकता. मला नाही माहिती याचं मिनिंग काय होतं, पण मी बस जे जे आलं ते सांगते की तुमचं घरच तुमची हिलिंग स्पेस बनेल. आणि इट्स नॉट अ सेपरेट थिंग. जसं हाऊसवाईफ घरी पहिले काम करते, मग बाहेर ऑफिस दुसरं, एक दोन वेगळ्या गोष्टी असतात. तुमच्यासाठी ते दोन्ही एकच आहे की तुम्ही घरापासूनच सुरू करू शकता. लाईक युअर होम इज द हिलिंग स्पेस फॉर यू. असं काहीतरी मला नोईंग आली. अजून बस हो इतकंच होतं. आणि हो तुमचे गिफ्ट्स तुमच्यात स्ट्रॉंग इंट्युटिव्ह सेन्सिटिव्हिटी आहे. तुमचं इंट्युशन्स खूप खूप भारी आहेत. तुम्ही त्याच्यावर डाऊट तर मला नाही वाटत तुम्ही करता, बट आय एम जस्ट टेलिंग. तुमच्यात नॅचरली कामिंग फ्रिक्वेन्सी आहे. तर तुम्ही कोणासाठी पण स्पेस होल्ड करू शकता. जर कोणी शेअर करायला आलं तर यू जस्ट नो हाऊ टू टेक दॅट. म्हणजे त्यांच्या आतमध्ये डार्कनेस आहे, लेट्स से खूप जास्त डार्कनेस आहे, ते तुमच्याकडे आले ना, यू जस्ट पुल इट आउट. यू पुल इट आउट. माहित नाही कसं, बट तुमच्यात ते तुमचं गिफ्ट आहे तुमच्या सोलचं. बस. आणि टीचिंग ॲबिलिटी आहे तुमच्यात. हे 100% मला मिळतं जुळतं आहे. आणि तेच ऍक्च्युली मी तुम्ही जे बोललात ना की तुमचं घर आणि तुमचं काम असं काही वेगळं नाही, तर मी माझ्या कामाची सुरुवात माझ्या घरूनच केली. आता 1-1.5 वर्ष मी हिलिंग जी प्रोसेस करते किंवा जे काही काम अकाउंटमध्ये करते, न्यूमरोलॉजी, वास्तू किंवा टॅरो रिडिंग जे काही आहे, ते मी घरूनच करते. कारण का मला आता सध्या शॉप घेणं किंवा एखादं ऑफिस सुरू करणं ते शक्य नाहीये. कारण का माझ्या मुली लहान आहेत आणि माझ्या आईची जबाबदारी आता माझ्यावरती आहे. तर त्यासाठी त्यांना सांभाळून मला माझं काम पण करायचं, त्याच्यामुळे मी घरूनच करते. आणि माझ्या मनामध्ये हेच ॲक्चुअली विचारायचं होतं, की मी हे घरून करू का मी ऑफिस करू? त्याच्यामध्ये थोडं मी कन्फ्यूज होती. कारण का मला काही केलं ना असं कुठले असे हे चान्सेस किंवा संधी उपलब्ध होत नाही, की मी माझं ऑफिस सुरू करेन. त्याच्यामुळे जे काय आहे ते मी घरूनच चालू करते. तर जे तुम्ही म्हणता ना, की तुम्ही असं शंका घेऊ नका. ती शंका हीच आहे, की घर मुंबईतली घरं कशी लहान-लहान आहेत. आमचं 1+1 घर आहे. पण प्रत्येक वेळेला पॉसिबल होत नाही, की मी सगळ्या क्लायंट्सला अटेंड करू शकेन घरामध्ये. हा एक नॉर्मल प्रॉब्लेम इथे माझ्या हीलिंग प्रोसेसमध्ये येतोय. आणि जे तुम्ही म्हणताय ना, की कोणी तुझ्याकडे आलं, तर ते स्वतःहून केलं होतं. तर मला हे खूप जण असे म्हटलेत, की फोनवरही जरी मी त्यांना कन्सल्टेशन दिलं किंवा मी त्यांचं नुसतं ऐकून घेतलं ना, तरी त्यांना खूप बरं वाटतं. हे मला खूप जणांनी सांगितलेलं आहे. आणि कधी-कधी 2 व्यक्ती समजा भांडणं करतायत, आपापसात खूप वादविवाद होतोय आणि मी नुसतं त्यांच्या बाजूला उभं राहिलं आणि फक्त जो मला फॉल्टी दिसतोय, मी त्याकडे फक्त बघितलं ना, तरी तो काम होतो. हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणजे देवाचीच कृपा माझ्यावरती या बाबतीत प्रचंड आहे. साईबाबांचा खूप सारा आशीर्वाद आहे माझ्यावरती, की मला जेव्हा कळलं माझ्यामध्ये या क्षमता आहेत आणि ना खूप आधीपासून माझ्या मामाकडे साईबाबांचं वारं होतं आणि तो हे सगळं ना खूप म्हणजे पैसे न घेता तो लोकांची कामं करायचा. अगदी भूत वगैरे उतरवण्यापासून तो सगळं करायचा. आणि आता मी या क्षेत्रामध्ये सगळं शिक्षण घेऊन मग मी हे सगळं काम करते. पण माझ्या वडिलांकडे आणि माझ्या मामाकडे अशा काही बोलतात ना गॉड गिफ्ट होत्या, की
जेणेकरून ते लोकांची कामं सहज न शिकता हे सगळं करत होते. आणि ऑटोमॅटिक रायटिंग जो आत्ता जो प्रकार प्रचलित होतोय ना, तो माझे वडील तेव्हा करत होते. म्हणजे ते हम्म. पेन वगैरे मागवायचे आणि ते त्या झोनमध्ये ते प्रत्येकाविषयी ते लिहून काढायचे. त्यांचं अक्षर कोणालाही कळायचं नाही. ते फक्त त्यांनाच वाचता यायचं. आणि तेव्हा ते लिहायचे. हे मला आता या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कळतंय, की अरे हे तर ऑटोमॅटिक रायटिंग ह्याला म्हणतात. हे माझे वडील आधीपासून करत होते. कदाचित हे जीन्समधून आलं असेल किंवा तुम्ही जसं म्हणताय, की एका जन्मातच नाही, की पहिल्या जन्मामध्ये पण मी हेच केलं असेल. आणि जेव्हा आधी मी आकाशिकचं जेव्हा प्रॅक्टिस करत होते ना, तेव्हा मला एक आता आठवलं, की मला असं धुरकटचं मला ते आठवतंय, की मला असं झालेलं, की मी असं सैन्य वगैरे दिसलं. सैन्य जसं युद्ध होतंय, असं सगळं दिसणं आणि त्याच्यामध्ये एक डॉक्टर जो आहे, ते मी आहे. म्हणजे अ, म्हणजे बोलतात ना, एक आयुर्वेदिक मेडिसिन लोकांना कुटून वगैरे देतात. त्याच्या आणि मी तो ना फौजीचा पेहराव घातलेला आहे. जसं मिलिटरीमध्येच मी काम करते आणि ते एक ना असं ते सगळं झाडपाला, मग मी ते कुठून कोणाला जे सैन्यामधून येतायत लोकं जखमी होऊन त्यांचा इलाज करते आणि त्याच वेळेला माझा मृत्यू झाला आणि ते काम राहून गेलं. आणि मग ते मी कॅरी फॉरवर्ड करते. असं त्यावेळेस मला असं धुरकटचं दिसलं होतं. तर ते मला आत्ता आठवलं, की तुम्ही जेव्हा बोललात, की पास्ट लाईफमध्ये पण तुम्ही हेच काम करत असाल, तर तेव्हा ते आता मला क्लिक झालं, की मे बी हेच ते असेल. तेव्हा मला ते कळलंच नव्हतं. ते आत्ता मला परत आठवलं. बघा 3D मध्ये कसं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते. यू गेट अ पर्सन हू विल वर्बलाइज इट जर आपण नाही समजलं तर. हो, तुम्ही हां, ॲक्चुअली मला ऍब्सोल्युटली. तेव्हा कळलंच नव्हतं. आधी मला असं वाटलं, कदाचित मला हा भास झाला असेल किंवा कदाचित मी असं काहीतरी आपण टीव्ही बघतो किंवा तसं काहीतरी मला दिसलं असेल, असं मला तेव्हा वाटलं. पण आता त्याची कुठेतरी अशी लिंक लागते, अरे तेव्हा हे मला दिसलं होतं, पण मला काहीच दिसलं नाही असंच मला वाटत होतं, की मला काहीच दिसलं नाही. ओके. ओके. येस मॅम, तुम्ही थँक यू पास्ट सो लाईफ मच. पासून नो प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट माझ्या आहे. मी एक सांगते. माझ्या फर्मचं नाव ना मी मैथिली हीलिंग सेंटर असं ठेवलेलं आहे आणि त्याचं टॅगलाईन जी म्हणतात ना, ती मला अचानकच अशी क्लिक झालेली, की मिरॅकल्स हॅपन. तर खरंच मिरॅकल्स होतात. येस. ते आता इफ कुठेतरी असं एकदम शिक्कामोर्तब झालं त्याच्यावरती. miracles do happen, you have to believe in magic. Magic is everywhere. जर पाहिलं तर यार पाणी पण किती मॅजिकल आहे, आगही किती मॅजिकल आहे. लाईक जस्ट लुक ॲट इट. ते 3D वर्ल्डचं वाटतच नाही. इफ यू कीप लुकिंग ॲट इट ना, ते ऍक्च्युली मॅजिकल वाटतं. मी तर आय जस्ट लव्ह वॉचिंग नेचर. एनिवेज, येस, मॅजिक इज रिअल अँड मिराकल्स डू हॅपन. माझ्यासोबत खूप होतात. सगळ्यांसोबतच होतात ऑब्व्हियसली. ओके, नेक्स्ट आहेत मनोज सर. रिमूव्ह स्पॉटलाइट आणि तुम्हाला मी स्पॉटलाइटवर टाकते. नमस्कार. एक सेकंड, मी ना काहीतरी सेटिंग पुन्हा बिघडवली माझी. ओके. तर मी शेअर करू ना सर तुमचा प्रश्न आणि उत्तर सगळ्यांसोबत? ओके. ओके. तर चालेल तुमचं चालेल. ओके. तर तुमचं जेव्हा मी आकाशिक करायला गेली ना, तेव्हा मला हे दिसलं की तुमचं एक कार्मिक सायकल रिपीट होतोय, विच इज नॉट अ पनिशमेंट. आणि ते ऑलमोस्ट ओव्हर झालेलं आहे. बट तुम्ही विचारलं होतं मला की जे झालं ते का झालं, तर म्हणून मी त्याच्यात थोडासा प्रश्न तोच विचारून गेली होती. तर तेव्हा मला हे दिसलं की काहीतरी कार्मिक सायकल होता जो रिपीटवर चालत होता. त्या कार्मिक सायकलमध्ये एक्झॅक्टली काय होत होतं की पहिले तर तुम्हाला लर्निंग स्किल्स शिकवल्या गेल्या. इट वॉज लाईक अ लेसन तुमच्यासाठी आणि तो लेसन आता ओव्हर झालेला आहे. तर मी स्टार्टिंग पासून सांगते. कार्मिक सायकल ज्याच्यात तुम्हाला स्किल्स लर्न करायच्या होत्या, तुम्हाला डिसिप्लिन लर्न करायचं होतं त्या सायकलमध्ये, आणि फायनान्शियल मॅच्युरिटी नव्हती जेव्हा ती इन्सिडेंट झाला तेव्हा. तर तेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टी शिकले. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्यात एक लेसन हा होता की तुम्हाला कोणावर ट्रस्ट करायला पाहिजे ते तुम्हाला शिकायला भेटलं. मनीला रिस्क फ्री कसं मॅनेज करायचं ते तुम्हाला शिकायला भेटलं. आणि इमोशनली डिटॅच कसं व्हायचं क्विक आउटकमला ते तुम्हाला शिकायला भेटलं. आणि पेशन्स, ह्या 4 गोष्टी तुम्ही शिकले त्या लेसन मधनं. ठीक आहे.
हे मला दाखवलं आकाशिकनी की तुम्ही शिकले. असं नाही दाखवलं की कंटिन्युटी मध्ये सुरू आहे. हे दाखवलं की तुमच्यासोबत ते झालं, त्या 3 गोष्टी शिकवायला, आणि तुम्ही ह्या 4 गोष्टी शिकले. पेशन्स, इमोशनल डिटॅचमेंट फ्रॉम क्विक आउटकम, आणि हाऊ टू हँडल मनी विदाउट रिस्क, आणि कोणावरती ट्रस्ट करायचा आणि कोणावर नाही, हा पण तुम्हाला एक लेसन भेटला त्या पास्ट इव्हेंट मधनं. आताचा जो तुमचा पिरियड सुरू आहे त्याला म्हणतात रिबॅलन्सिंग पिरियड. जेव्हा कार्मिक लूप संपतो त्याच्यानंतर पुन्हा लाईफ बॅलन्स करते आणि मग तुम्हाला नेक्स्ट लेसन नाही, नेक्स्ट फ्युचर गुड आउटकम वरती घेऊन जाते. कारण वन्स यू लर्न द लेसन, थोडस एक फेज येतो जिथे तुम्ही बॅलन्स करता आणि मग ती पुन्हा भरारी घेते तुमची लाईफ. ठीक आहे. तर तुमचं पहिला फेज निघालेला आहे ज्याच्यात विच वॉज लर्निंग थ्रू बिझनेस लॉस. आता तुम्ही सेकंड स्टेजवर आहो, विच इज स्टेबिलिटी अँड रिबिल्डिंग कॉन्फिडन्स. हा तुमचा सेकंड स्टेज करंटली सुरू आहे. आणि याचा फ्युचर स्टेज हा राहणार आहे की अपॉर्च्युनिटी भेटेल तुम्हाला सगळं काही रिस्टार्ट करायला. तुम्ही एक्सपांड करायच्या बद्दल पुन्हा विचार कराल. तुम्ही पुन्हा बेटर स्ट्रॅटेजीज घेऊन तुम्ही पुढचा विचार कराल. पण ते एकदम आता नाही दाखवत आहे, तो फ्युचर पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. फ्युचर पॉसिबिलिटी म्हणजे प्रॉबॅबली, म्हणजे फ्युचर पॉसिबिलिटी मध्ये मला असं दाखवलं त्यांनी की सध्या जॉब स्टेबिलिटी पहिले येईल, तुम्ही स्टेबिलिटी मध्ये राहूनच पार्ट टाइम काहीतरी सुरू कराल आणि मग त्या पार्ट टाइमला ग्रॅज्युअली फुल टाइम बिझनेस मध्ये कन्वर्ट कराल, असं काहीतरी मला दिसलं. बोला, झालं माझं. अं, कसं आहे माहितीये, मी कोविडमध्ये त्या गोष्टी चालू केल्या होत्या. बोललो काहीतरी, आणि त्याच्या 1-2 वर्ष अगोदर मला ना की वाटत होतं की आपण काहीतरी बिझनेस काहीतरी चालू करावं. आणि कोविड चालू झाला आणि म्हणजे हॉटेल्सला पण प्रॉब्लेम्स आले. म्हणजे नोकरीचा प्रॉब्लेम नव्हता काही, पण असं 15 दिवस जायचं, मग परत सुट्टी, मग ते कोविडच्या पॅटर्न प्रमाणे आम्ही चालत होतो. तर बोललो याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन काहीतरी करूया. तर जसं तुम्ही म्हणालात की मला पेशन्स आणि काय म्हणाले तुम्ही की ट्रस्ट, तर ट्रस्ट प्रमाणे मी माझ्यासोबत काही 2 जणांना घेतलं आणि मी चालू केलं ते. पण ट्रस्ट म्हणजे होता, पण काय माहितीये की पूर्णपणे माझे पासून वगैरे 15 दिवस आणि सर तुम्ही म्यूट झाले. एक मिनिट, थोडस एक 2-3 सेंटेन्स मागून बोलाल का? ते म्यूट झालं तुमचं. आवाज येतोय? हा, आता येऊन राहिला. थोडस मला कटून कटून मला ऐकू नाही आलं शेवटचे. तर म्हणजे त्या लोकांनी मला असं फ्रॉड वगैरे नाही केला, पण काय माहितीये, जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं ना तेवढं दिलं नाही. त्याच्यामुळे काय झालं माहितीये की कोविड पण होता आणि त्याच्यामध्ये मग मला तिकडे लक्ष देता आलं नाही. मग त्या माझ्यातला एक जण मग दुसरीकडे गेला. म्हणजे ज्याला मी घेऊन आलो होतो त्याने दुसरीकडे चालू केलं आणि त्याने मग त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली स्वतःने. आणि तो म्हणजे मला मला बरं वाटलं की त्याने इम्प्रुव्हमेंट केले. पण माझ्यासोबत जे दुसरे होते ना, त्यांनी तर त्याच्या म्हणजे काहीच नाही केलं त्यामध्ये. मग शेवटी मला ते बंद करावं लागलं. त्याच्यानंतर मी अजून दुसरा एक प्रयत्न केला. जो माझा अगोदरचा पार्टनर होता, त्याच्यासोबत अजून एक वेगळा वेगळा बिझनेस करायचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्येही म्हणजे मी जास्त ट्रस्ट केलं कोणावर, माझ्या एम्प्लॉईजवर. पण तेही नाही जमलं बघ. शेवटी 1-2 वर्षामध्ये तेही बंद करायला लागले. आणि तो जो त्या 2-3 वर्षामधला जो लॉस होता ना, त्याचे प्रॉब्लेम्स मला आता म्हणजे थोडंसं तो पण राहिलंय. म्हणजे कुठेतरी पैशाची कमी, आता मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे पण हे करावं लागतं. तर स्टेबल आहे मी, असं काही प्रॉब्लेम नाहीये मला. पण जसं तुम्ही आता म्हणालेत ना, की तुम्ही आता स्टेबल राहाल आणि इन फ्युचर तुम्ही काहीतरी कराल. माझ्या डोक्यामध्ये हा कमीत कमी 1 वर्षापासून, जेव्हा मी ते बंद केलं सगळं, त्याच्या 1 वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये हाच विचार आहे, की आपल्या मुलाचं शिक्षण झाल्यावर, मुलगा आणि मुलीचं शिक्षण झाल्यावर आपण पुन्हा एकदा, आणि सतत सतत विचार तोच आहे मनामध्ये, की काहीतरी बिझनेस करायचा, आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा. जसं तुम्ही आता म्हणाले की स्टेबल राहून त्याच्यानंतर तुम्ही परत त्याच्यामध्ये जाणार.
तर हे बरोबर आहे. अगदी माझ्या डोक्यामध्ये आहेच, म्हणजे मनामध्ये आहेच ते, की काहीतरी करायचं. सगळं व्यवस्थित असलं तरी काय माहित नाही, पण ह्या 3-4 वर्षामध्ये मला ते म्हणजे मनामध्ये विचारच येतात, की आपल्याला काहीतरी करायचं, काहीतरी करायचं. तर मे बी असू शकतं. कराल नक्की, पण फ्युचर पॉसिबिलिटी मध्ये सजेशन असं आलं की थोडं कमी, म्हणजे एकदम कसं म्हणतात त्याला, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे एकसाथ ना सगळं इन्व्हेस्ट करून एकदम मोठं काही करू नका. तुम्ही ग्रॅज्युअली स्टार्ट करा. म्हणजे जसं छोट्या स्केलवर स्टार्ट करा, मग त्याला हळूहळू इम्प्रूव्ह करा. असं काहीतरी मला ते दिसलं, की ग्रॅज्युअली तो साईड जॉब चालत राहील तुमचा, तुम्ही साईड बिझनेस काहीतरी उघडाल आणि मग तुम्ही इव्हेंच्युअली जॉब सोडून तिथे पूर्ण लक्ष देणं सुरू कराल. अशी एनर्जी आली. नाही, तो अगोदरचा विचार होता तो तसाच होता माझा. आता अच्छा. तुम्ही जे सांगितलं, अगोदरचा जो विचार होता ना, तो तसाच होता, की मला मला जॉब तर सोडायचाच नाहीये. ते हं. करता करता काहीतरी करायचं आहे. हा विचार ओके. माझा अगोदर आहे. हो, पण ओके. तुम्ही विचार बोललेत ना, की हे करण्यामागे म्हणजे मला वाटलं काय माहितीये, की मी काही वर्षांपर्यंत जॉब करेन आणि त्याच्यानंतर हा बिझनेस इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर मी जॉब सोडेल. हा विचार होता माझ्या मनामध्ये. पण हं. मी स्टेबल झालो. हो, मी आणि स्टेबल पॉसिबिलिटी तशीच दाखवत आहे, की एकदम आत्ताच सोडा म्हणून नाहीच आहे. नॉट इमिजिएट पण असं म्हणजे फील आलं मला, की एकदम नाही करायचंय हे. हे ग्रॅज्युअली होणार. पण हे होईल माझ्याही सर. मनामध्ये विचार आहे तो. बढिया आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी अलाइंड आहात. अजून अजून बोलू का? हो, हॅलो. बोला ना. बोला, बोला. बोला सर, ऐकते मी. ऐकते मी. बोला. तर अजून काही म्हणजे आहेत प्रॉब्लेम्स म्हणू शकत नाहीत. आम्ही काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो ना तिथे. जसं आता माझ्या बाबांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे भावासाठी. म्हणजे रूमसाठी केलेलं आहे. तर 2012 साठी 12 साली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एका रूमसाठी. तर ती बिल्डिंगच अजून तयार झालेली नाही. बिल्डर म्हणतो होणार, होणार, होणार. आता वास्तूचा विषय निघाला तेव्हा मला आठवलं या सगळ्या गोष्टी. हो, तर आपण जागेचे बघू शकतो. ते बघू शकतो इन फ्युचर. हं, हं. तुम्ही तुम्ही एका प्रोजेक्ट सारखं स्वतः बघायचा प्रयत्न करा. एक थोडं बघायचा प्रयत्न करा. 3-4 दिवस प्रयत्न करा आणि नाहीच झालं ना सर, तर मग तुम्ही मला मेसेज करा. आपण बघूया. ठीक आहे? आणि आयुषचे पण आपल्याला कार्ड्स बघायचेच आहेत, तर ते पण आपण करून घेऊया. चालेल? आणि म्हणजे तुमच्याकडे मला डिस्कस पण करायचं होतं, कारण तो आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग करतोय. तर म्हणजे त्याला आता मी विचार केला होता जर्मनी वगैरे, पण इन फ्युचर त्याला अजून कुठे म्हणजे काय करू शकतो का? त्यासाठी मला ते पण विचारायचं होतं. म्हणजे करियर गाईडन्स सारखं, म्हणजे हे अकादमिक नाही, पण करियर गाईडन्स सारखं. तर मी कॉल करू शकतो का तुम्हाला नंतर? हो, हो, हो. तुम्ही करू शकता. मला मेसेजही करू शकता. मी ना अशी खूप ऍक्टिव्ह नाहीये WhatsAppवरती, पण मी नक्की बघते. तुम्ही सकाळी मेसेज केला आणि मी संध्याकाळी पण रिप्लाय करू शकते. तर तो मेसेज असू देत जा. मी नक्की, नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. मला डिस्टर्ब नाही होत. मी फक्त माझ्या टाईमच्या अनुसार मी रिप्लाय करते. मी एकदम तुरंत रिप्लाय नाही करत. बस माझं तेवढं आहे. चालेल ना? हं. ठीक. ओके सर. नो प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट आहेत शुभांगी मॅम. शुभांगी मॅम, मला तुम्ही दिसल्या. एक सेकंड, तुम्हाला मी स्पॉटलाइट टाकते. हॅलो. तर हाय. तुमचं मला क्वेश्चन मी बघायला जेव्हा गेली ना, मला मला विजन आलं फॉर सम रिझन. मला युजली नोईंग येते, बट तुमच्या वेळेस मला विजन आलं. मला ना असं खूप मोठा लेक दिसला आणि त्या लेकमध्ये पाणी नव्हतं. लेक खूप सारं असं ग्रंथ वगैरे असे लिहिलेले होते त्या लेकमध्ये. आणि माझ्या प्रेडिक्शन मध्ये मी जेवढं त्याला वर्डमध्ये टाकू शकते, मला असं वाटतं की तुम्ही यू कलेक्ट अ लॉट ऑफ नॉलेज. तुम्हाला नॉलेज ग्रास्प करायला ना खूप आवडतं, की तुम्हाला ती ती तुमची नॉलेजची जी लेक आहे ना, ती अशी भरत राहावी असं तुम्हाला वाटतं. कुठेतरी तुमचा सोल कॉन्स्टंटली सर्च मध्ये असतो किंवा ओढल्या जातो. कुठे पण जेव्हा नॉलेज भेटत असतं ना, तुम्ही जाता, तुम्ही करता, तुम्ही शिकता, अँड यू लव्ह दॅट. आणि व्हेरी नाईस क्वालिटी ती. अम,
तुमच्या स्किल्समध्ये ऑलरेडी डेप्थ आहे. मला मोस्टली तुमचं स्किल सेटमध्ये रेकी किंवा आकाशिक पेक्षा जास्त मला तुमची मॉडॅलिटी जी स्ट्रॉंग वाटली ती वाटली मला ॲस्ट्रोलॉजीची. की तुमची ॲस्ट्रोलॉजीची मॉडॅलिटी जी आहे ना ती ऑन पॉइंट आहे. तर तुम्ही जर त्याच्यात तुम्हाला फोकस करायचं असेल किंवा त्याच्यात पुढे वाढायचं असेल ना मॅम, तर तुम्ही नक्की ते करू शकता. नाव कमिंग टू युअर क्वेश्चन, तुम्ही मला विचारलं होतं की मी काय शॉप टाकू का, है ना? हाच प्रश्न होता तुमचा. तर त्याच्यावरती मला हे फ्युचर पॉसिबिलिटीमध्ये हे दिसलं. मॅडम काय झालं? आवाज नाही येते का? तुमचे एक मिनिट मला इंटरनेट माझा बाकीच्यांना ऐकू येत आहे की माझं इंटरनेट खराब आहे? आवाज येतोय? तुझा येतोय येतोय. व्यवस्थित. बहुतेक शुभांगी मॅडमकडे नेटवर्क. ठीक आहे मॅम, मी नाही, तुम्हाला आमच्या इथं पण प्रॉब्लेम आहे. तर मी आता जेव्हा बोलते ना मी इथनं व्हॉइस नोट पाठवते तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे व्हॉइस नोट मध्ये पण नाही, सेव्ह येतंय राहील. मला मध्ये मध्ये ठीक थोडासा प्रॉब्लेम येतो. हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके. हा, तर तुमचं फ्युचर पॉसिबिलिटीमध्ये मी चेक केलं तर मॅम हे ना मी खूप म्हणजे मला खूप असं स्ट्रॉंग नोईंग नव्हती, मला अशी वरती वरती आली. तर मला जे दिसलं मी ते सांगते, ठीक आहे? तुमचे जे चान्सेस ऑफ सक्सेस आहेत जेव्हा तुम्ही स्टोर उघडाल, चांगली गोष्ट आहे, तुम्ही करू शकता 100%. पण ते सुरू करायच्या आधी ना तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिसची गरज आहे असं मला दिसतंय, की त्याच्या सक्सेसमध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आणि सगळ्यात जास्त प्रॅक्टिस तुम्हाला क्लायंटला हँडल करण्यात आहे, की तुम्हाला कधी कोण कसं काय प्रश्न विचारेल त्याच्यावरती तुम्हाला उत्तर तुम्ही काय द्याल, तर हे तुम्हाला एक्सपिरियन्सनी बिल्ड होणार. तर तुम्ही सगळ्यात आधी दुकान टाकायच्या आधी तुम्ही पहिले तर दुसऱ्या जागेवरनं सेलिंग करणं सुरू करा. जसं की ची एक लोकेशन आहे, मेशो आहे, ऑनलाईन तुम्ही सेलिंग सुरू करा किंवा वर्ड ऑफ माउथनी तुम्ही सेलिंग सुरू करा. एकदम दुकान टाकण्यापेक्षा तुम्ही जसं तुमच्या सिटीमध्ये हे होत असतील, यार काय म्हणतात त्याला, एक्झिबिशन्स वगैरे होत असतील ना, तर तिथे तुम्ही बसा. कारण तुम्हाला सध्या तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे, तुमची स्किल पण खूप बढिया आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे क्लायंटला हँडल करायची. तर तुम्ही पहिले त्याच्यात तुम्ही पहिले थोडीशी त्याची स्किल तुमची डेव्हलप करा. आणि मग ग्रॅज्युअली तुम्हाला स्वतःहूनच वाटेल की बस आता मला दुकान टाकायचंच आहे, आणि तेव्हा तो मोमेंट राहील जेव्हा तुम्ही दुकान टाकाल आणि तुमचं सक्सेस होईल. पण आता या पॉइंट वरती मला एकदम स्ट्रॉंगली होकार असा आला नाही. इट जस्ट शोड मी की तुम्हाला थोडंसं क्लायंट बेस बिल्ड करण्यात थोडासा टाइम आहे तुम्हाला. आणि तुमच्या याच्यात हे पण मला अजून काही दिसलं की तुमचा जो बिझनेस आहे तो मोस्टली चालण्याच्या क्वालिटीज काय आहे? पहिलं तर ट्रस्ट, दुसरं आहे वर्ड ऑफ माउथ आणि कन्सिस्टन्सी. तर ह्या 3 गोष्टी जेव्हा तुमच्या तुमच्या बिझनेसमध्ये रोल ऑन मध्ये राहतील, की लोक जे येऊन राहिले तुमच्यावरती, तुम्ही काही सोल्युशन दिलं आणि त्यांना बिलकुल डोळे बंद करून विश्वास आहे की ह्या मॅम कडे गेलं तर ह्या अशा सोल्युशन देतात की बढियाच होऊन जातं. आणि मग ते लोक वर्ड ऑफ माउथ फैलवतील तुमचा बिझनेस. आणि तुमच्या साईडनी काय पाहिजे? कन्सिस्टन्सी. असं तुमचा बिझनेस वाढेल पुढे जाऊन. बाकी तुमच्या सोलचं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मला हे दिसलं की तुम्ही फार क्युरियस आहात त्या लेखचं मिनिंग मध्ये. अजून तुम्ही पेशन्स खूप ठेवता, म्हणजे खूप जास्ती पेशन्स आहे तुमच्यात, म्हणजे नॉर्मल ह्युमन बिंग मध्ये नसतो तेवढा जास्त पेशन्स आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला खूप जास्ती रिस्पेक्ट आहे ट्रेडिशनल नॉलेजची, जे दॅट एक्सप्लेन्स यू लाईक ॲस्ट्रोलॉजी सो मच, कारण ते ट्रेडिशनली येतं, ते कॅल्क्युलेशन्स वगैरे ग्रंथ वगैरे असतात. म्हणून तुमच्या लेखमध्ये मला ते श्लोक मी सांगू नाही शकत कसं दिसलं ते, जसं श्लोक लिहिलं राहतात ना संस्कृतमध्ये ग्लोई मध्ये, तसं दिसलं. मी वाचू नाही शकली पण मला खूप भरलेलं दिसलं ते आणि खूप सुंदर वाटत होतं त्या एन्व्हायरमेंट मध्ये. आय फेल्ट लाईक मी तुमच्या डोक्याच्या आतमध्ये आहे असं मला वाटलं की दिस इज हाऊ युअर ब्रेन इज इफ आय एव्हर गो इनसाइड इट. प्लस तुम्ही खूप नॅचरली कोणता कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट असेल ना, तुम्ही खूप नॅचरल आहात त्याला इझी पद्धतीमध्ये एक्सप्लेन करण्यात. हे एक मला तुमचं दिसलं. आणि तुमचा सोल खूप जास्ती रिलायबल आहे,
तर तुम्ही ह्या गोष्टीवर कधी डाऊट नको कराल की लोक माझ्यावर ट्रस्ट करतील की नाही. तुम्हाला बस सुरू करायचं आहे क्लायंट सोबत बोलणं. म्हणजे तुम्हाला तुमचं शॉप उघडायच्या आधीच तुमचं जे क्रिस्टल्स आहे किंवा ऍस्ट्रोलॉजी जे पण तुम्ही विकताय ते तुम्ही आधीच सुरू करून द्या विकणं. कारण तुम्ही ऑलरेडी इतके रिलायबल आहात की तुम्हाला जो पण पर्सन क्रॉस होतो ना तो विश्वास करतोच तुमच्यावर. म्हणून ती क्वालिटी जी आहे ना विश्वास, त्याच्याच वरनं तुमचा बिझनेस वाढेल. लोकांना विश्वास बसेल, ते लोक वर्ड ऑफ माउथनी फैलवतील आणि मग तुमचा बिझनेस वाढेल. म्हणून मी म्हणते की पहिले क्लायंट सोबत बोलणं तुम्ही सुरू करून द्या शॉप उघडायच्या आधीपासूनच. झालं, आता तुम्ही बोला. माझी म्हणजे घरनंच प्रॅक्टिस चालू आहे. जसं म्हणजे नंदिनी मॅडम कडे मी क्लास केले, लहानपणापासून मला या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि लहानपणापासून असं सगळ्या गोष्टी मला दिसायच्या, पुढे काय घडतंय ते सगळ्या गोष्टी मला आधी कळायच्या, स्वप्न पडायचं आणि ते स्वप्न खरं व्हायचं. आता आपल्या क्लासमध्ये पण कोणीतरी सांगितलं की सगळे गेलेले स्वप्न पडतात, तर सगळ्या गोष्टी म्हणजे आई गेली तेही मला आधी 3.5 वर्षाचे असताना स्वप्न पडलं. वडिलांचं पण, जे कोणी जाणार आहे त्यांचं आधी घरातल्यांचं स्वप्न पडतात मला आणि 1-2 दिवसांनी ती घटना घडते. आणि जे काही मी विचार करल तर ते दुसऱ्या 2-1 मिनिटांनी म्हणजे लहानपणापासून मी अनुभवते. मी जो विचार करल तो लगेच 5-10 मिनिटांनी खरा होतो किंवा त्या गोष्टी, त्या घटना घडतात. जे मनात येईल त्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि असं कोण दरवाज्यावर यायचे तर ते म्हणायचे की तुम्ही हे शिका, तुम्ही गेल्या जन्मात ह्या गोष्टी करत होत्या, तर तुम्ही हे शिका, इकडं वळा. अटकला आवाज, आवाज अटकला तुमचा. येतोय आवाज? आता येतोय. गेल्या जन्मी तुम्ही करत होत्या, मग पुढे? हा. आता म्हणजे मॅडम कडे रेकी हिलिंगचा क्लास केल्यानंतर टॅरो कार्ड रिडिंगची पण पहिली बॅच होती आमची. अच्छा, मॅडम ओके. कडे शिकले. हा. मग ते हॉस्टेलला होते मी, तर हॉस्टेलमध्ये पण असं मुलींचं उगाच काही कळायचं नाही तरी हात बघायचे, सांगायचे तुम्हाला हे असं होईल ते तसं होईल. तर ते मुली मला आता पण म्हणतात तू तेव्हापासून बोलायची, तुझ्या गोष्टी खऱ्या होतात आणि तू कर त्या गोष्टी. तर तेव्हापासून म्हणजे काही कळत नव्हतं त्यातलं, तरी पण म्हणजे बघायचे मी उगाच आणि बोलायचे असं होईल तसं होईल. तर तसं त्यांचं घडत गेलं, त्यांचा माझ्या विश्वास आहे. मी म्हटले ना मी हे करते ते करते, तर त्या गोष्टी म्हणजे ते माझ्याकडनं हे करतात, विचारतात. आणि इथं पण मी घरनं करते, क्लायंट वगैरे मला येतात, पण मी माझ्या घरामुळं मुलांमुळं त्यांना वेळ देऊ शकत नाही. म्हणजे असं मला ऍडव्हर्टाईज करावं लागत नाही की मी हे करते ते करते. क्लायंट येतात माझ्याकडं. मी सध्या म्हणजे मुलगी पण 12वीला आहे, मुलगा 8वीला आहे, स्कॉलरशिपला वगैरे. घरातल्यामुळे मला त्याला वेळ द्यायला येत नाही. म्हणून असं वाटतं की बाहेर जर आपण ऑफिस वगैरे टाकलं तर त्यातून व्यवस्थित वेळ देऊन आपण करू शकतो. आणि सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिस कमी पडते. म्हणजे तुम्ही सगळं बरोबर सांगितलं. मला वाटते म्हणूनच मॅम थँक्यू मॅम. तुमच्या जेव्हा ह्याच्यात गेली ना तो लेख मला इतका प्लीजिंग आणि इतका असा वाव असं फिलिंग आलं माहिती मला जेव्हा मी पाहिलं ते. मला विजन्स ना कधीच नाही, तर मला जेव्हा येतो ना मी खूप अप्रिशिएट करते त्याला, कारण मला खरंच विजन वाली सायकी पाहिजे होती. हे नोईंग मला आवडत नाही पण मला भेटलं. पण मी जेव्हा ते पाहिलं ना इतकं ग्लोई आणि इतकं सुंदर. तुम्ही डेफिनेटली पास्ट लाईफ पासून असाल. मला इव्हन तो ते दिसलं नाही आकाशिक मध्ये, पण मला हे माहितीये की तुमच्यामध्ये नॉलेजचा भंडार आहे. तर म्हणून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज असेल. म्हणजे तुमचा तो लेख असा मस्त भरला होता. सो प्लीज खरंच करा आणि तुमचं ट्रस्ट आणि वर्ड ऑफ माउथनीच खूप फैलेल. तुम्हाला खरंच दुसरं काहीच करायची गरज नाही. म्हणजे हेच दिसलं मला तर. म्हणजे खूपच बढिया सध्याचं होतं. त्यांना आपण सध्याचं कॅथरीन म्हणू शकतो का? हो, कॅथरीनच आहेत त्या. खूप छान मॅम, बढिया. आकस्मिक रेटिंगचं पण म्हणजे असं थोडंसं मी युट्यूबला वगैरे 1-2 दिवसापूर्वी बघितलं होतं आणि लगेच मॅडमचं मला स्टेटसला वगैरे दिसलं. थोडं पैशाचा प्रॉब्लेम होता, पण ते एका मैत्रिणीला बोलले तर लगेच जुळून गेलं माझं. मी म्हणलं हे शिकायचंच आहे आणि हे कुठंतरी शिकण्याचा माझा हा उद्देश होता की आई वगैरे लवकर गेली तर तिच्या आत्म्याशी मी एकरूप होईन आणि तिच्याशी बोलेन वगैरे. 3.5 वर्षाची असताना आई गेली. पण जसा क्लास चालू झाला तशी मी आजारीच पडले. आता पण आजारी आहे. 2-3 दिवस खूप आजारी हो, होते. म्हणजे तुम्ही मला मेसेज असं केला. व्यवस्थित हा हो. प्रॅक्टिस करायला जमले नाही किंवा क्लास अटेंड करत होते परंतु व्यवस्थित असं हे करायला नाही जमलं. 3 दिवस माझं म्हणजे हे मेडिटेशन पण नाही झालं. काही आणि हरकत नाही मॅम. तुम्ही रेकॉर्डिंग्स करा आणि सगळ्यांना वेलकम आहे. मी नेक्स्ट क्लास मोस्टली हिंदी लँग्वेज मध्ये करील, कारण आता मला ह्याला इंडिया आणि फॉरेन मध्ये घेऊन जायचंय.
तर नेक्स्ट काही क्लासेस माझे हिंदी राहतील, मग मी इव्हेंच्युअली इंग्लिश लँग्वेज मध्ये करील. तर या सगळ्या क्लासेसमध्ये या सगळ्यांना ओपन तिकीट आहे. आणि तुम्हा लोकांसाठी मी काही असं सेकंड लेवल करणार नाहीये, कारण मला ना ऑलरेडी एक फिलिंग अशी आहे की सगळे इतके पॉवरफुल आहे. म्हणजे मी काय प्रेडिक्ट करेल तुम्हाला, तुम्हीच बसून मला प्रेडिक्ट करू शकता. इट्स लाईक कम्प्लिटली टू व्हेरी, मला असं म्हणजे मला ग्रेटफुल वाटत आहे की मी इतक्या नॉलेजेबल आणि इतक्या इंट्युटिव्ह लोकांना शिकवते आहे. लाईक दिस इज अ पॅट ऑन माय बॅक की थँक्स मला अपॉर्च्युनिटी देण्यासाठी शिकवायची. तुम्ही छान शिकवता, नंदिनी मॅडम पण खूप छान शिकवतात. तुमच्याकडून थँक्यू. काहीतरी आम्हाला शिकायला मिळालं याच्यामध्येच खूप भरून पावलो आम्ही सगळे तर. की नवीन नवीन विचारांच्या लोकांकडून म्हणजे कसे तुम्ही नवीन जनरेशन आहे आणि आम्ही कसं आता पुरातन काळात जमा झाल्यासारखं आहे, पण नवीन काहीतरी आम्हाला त्याच्यातून शिकायला मिळते, नवीन अपडेट्स मिळतात. असं वाटते की हा कुठेतरी आपण बोलतात ना एक दुसऱ्या पिढीशी जुळवून घेणं, तो प्रकार घडतोय सगळ्यांबरोबर आणि खूप छान वाटलं. क्लास तर खूपच उत्तम झाला. सगळे मेंबर्स सुद्धा खूप छान अनुभव सांगतायत आणि कंटिन्यू हा राहणार आहे. ही जर्नी कंटिन्यू राहणार आहे. तर हे खूप 100%. छान आहे. 100%. मी वीकली मीटअपचं बघते, आपलं कसं करायचं, कोणता दिवस, इधर वीकेंड और वीकेंडच ठीक राहील तसं मला वाटतं. ते एखादा वीकेंड पकडून आपण एखाद्या तासासाठी भेटूया, एक्सपिरियन्सेस शेअर करूया आणि आपसातच प्रॅक्टिस करा. एकमेकांचे रेकॉर्ड्स वाचायची, कुठे अटकलं, काही प्रश्न आले तर तुम्ही या क्लासच्या बाहेरही कधी काही वाटलं तुम्हाला विचारायचंय, मी अवेलेबल आहे. फक्त मी एकदम पटकन रिप्लाय करत नाही. मी थोडी फोन दूर ठेवते माझ्यापासनं. तर मी रिप्लाय नक्की करेल, पण मला डिस्टर्ब होईल वगैरे असं नको विचार करा. मला झालं तर मी बोलून देईल खूप प्रेमाने, पण मला असं डिस्टर्ब नाही होणार. ठीक आहे. तर याच्या हा सर बोला. कॉम्प्युटरमध्ये कसं न्यू व्हर्जन येतं, मग आपल्याला अपडेट करायचं असतं, तसं तुम्ही आम्हाला अपडेट करता थँक्यू थँक्यू. आणि अपडेट होतो. येस येस, आपली जनरेशन अशीच होत आहे ना आता. जनरेशन्स वरती फरक पडतो. आता माझे जर किड्स झाले ना, तर ते तर माझ्याहून खूप जास्त इंटेलिजंट निघतील. दे विल बी अवेकन्ड. बिकॉज आपली जी अर्थ आहे ना, ती लिटरली 3D पासनं शिफ्ट होत आहे 5D मध्ये. आपण आता तो कोणता कलयुग पासनं वापस त्या गोल्ड एरा मध्ये चाललो आहे. तर आपल्या सगळ्यांना वापस त्या मोडॅलिटीज सगळे आपण लर्न करतोय. कारण त्या गोल्ड एरामध्ये जसे मॉन्क लोक होते, कोणाला एक झटकनी श्राप द्यायचे, ते जे बोलायचे ते व्हायचं. वी आर गोइंग बॅक इन दॅट एरा समवेअर. तर आपण सायंटिफिक आहोत, आपण एज्युकेटेड आहोत, म्हणून आपल्याकडे नाव आहेत, शब्द आहेत या गोष्टींना, की रेकी आहे, हे आहे, ते तर आपण हळूहळू शिकतोय आणि आपल्या नंतरचे अजून जनरेशन त्याच्याहून मोठ्या नॉलेजला घेऊन येतील. बिकॉज हे वयाने छोटे असतात, पण हे मोर इव्हॉल्ड सोल असतात. ह्या लोकांनी खूप सारे बर्थ घेतलेले आहेत आणि आता यांचे लेसन्स अजून, आता लेसन शिकून झालंय, आता यांना इव्हॉल्ड रूपात एन्जॉय करायचंय, किंवा ती नॉलेज किंवा अर्थची फ्रिक्वेन्सी बॅलन्स करायची आहे. म्हणून आजकालची जनरेशन तेवढी स्मार्ट आहे आणि प्रत्येक जनरेशन टू जनरेशन स्मार्ट होतच राहिलंय. सो इव्हेंच्युअली आपण सगळे तिथे त्या ग्रोथचा एक पार्ट आहोत. मला ठीक आहे. तर एक असं वाटतं की आता ना म्हणजे लहान मुलांना सुद्धा या अकल्ट बद्दल, अकल्ट सायन्स जे आहे त्याच्याबद्दल ना माहिती असलं पाहिजे. जसं शाळेमध्ये बाकीचे विषय चालतात, तर माझी अशी पर्सनली माझे असे खूप विचार आहेत या बाबतीत की हे शिक्षण जर वयामध्ये मुलांना भेटलं ना, तर त्यांची ग्रोथ खूप लवकर होईल. जे आता आम्हाला कसं 30शी नंतर या विषयांकडे आम्ही वळलो. तर हे सगळं परत अचीव्ह करण्यासाठी किंवा हीलिंग प्रोसेस चालू करण्यासाठी आम्हाला खूप काळ म्हणजे पहिला काळ असा वेस्ट झाल्यासारखा वाटतोय, जो आता युजेबल आहे. पण तेच जर वयामध्ये मुलांना कळलं आणि वयामध्ये मुलं रेकीच्या मार्गाला लागले किंवा मेडिटेशनच्या मार्गाला लागले, तर पुढची येणारी पिढीमध्ये जी गुन्हेगारी वृत्ती वगैरे जी वाढत चालली आहे ना, ती नष्ट होण्यासाठी मदत होईल आणि सगळे स्पिरिच्युअलच्या माध्यमातून खूप चांगली ग्रोथ करतील लहान मुलं. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या घरापासून चालू करायला पाहिजे, की आता हे सगळे रेकी लेवल शिकलेले सगळेजण आपल्या ग्रुपमध्ये आहेत किंवा आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म आहे, की आपण एक बोलतो ना, एक अवेअरनेस या सायन्सबद्दल पसरवायला पाहिजे, की रेकी घराघरात लोकांनी सेकंड लेवल तरी रेकी शिकलीच करायला पाहिजे. हे पाहिजे. जर ध्येय प्रत्येकाने ठेवलं, तर मला नाही वाटत, की मेडिसिनचं प्रमाण किंवा
मेंटॅलिटी जी हिंसक मेंटॅलिटी जी मुलांमध्ये आता झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर मला 100% माझं मॅम. वाटतं की प्रत्येक एका बाईला तरी घरातल्या एका बाईला तरी मी रेखी शिकवू शकली तर माझ्यासाठी हे खूप छान होईल. 100% आणि जर तुमच्या मनात तो थॉट आलाय तर मग तुम्ही नक्की करू शकाल तो. बिकॉज युनिव्हर्स आपल्या डोक्यात तो थॉट टाकतच नाही जर आपण ते करायच्या ह्याच्यात नाही, फ्रिक्वेन्सीमध्ये नाही. मला खूप असं वाटतं की माझ्या ऍटलिस्ट माझ्या मुलींच्या शाळेमध्ये किंवा त्यांच्या शिक्षकांना सुद्धा शिक्षकांचं आत्ताचं जे मेंटॅलिटी आहे ना ती खूप वर्कहॉलिक झालेत ती लोक. हो हो. आत्ताचे शिक्षक हे आमच्या स्कूलमध्ये तर शिक्षकांसारखे नाहीयेत हम्म. की प्रेमाने मुलांना समजावणं किंवा जवळ घेणं ही वृत्ती आजकालच्या शिक्षकांमध्ये दिसतच नाही. खूप प्रोफेशनली ते मुलांना ऍज अ वर्क म्हणून हँडल करतात किंवा माझं हे काम आहे मला हे क्लिअर करून माझ्या वेळेमध्ये बाहेर पडायचे. आमच्या वेळेचे शिक्षक ना अगदी वेळेच्या नंतर पण आम्हाला खूप जिव्हाळ्याने, प्रेमाने कुठला तरी विषय नाही कळतंय तर ओव्हरटाईम घेऊन न घेता आम्हाला ते शिकवत होते. पण मला असं कुठेतरी वाटतं, की त्या शिक्षकांना सुद्धा मेडिटेशनची गरज आहे. ते कुठेतरी मला करता आलं ना प्रत्येक शाळेत किंवा माझ्या ॲटलीस्ट माझ्या मुलींच्या बॅचच्या जरी शिक्षकांना मला हे करता आलं ना, तर माझ्यासाठी खूप मोठी अचीव्हमेंट होईल ही. आणि प्रत्येक शाळेमध्ये आजकालची गरज आहे. जसं की हे जे प्रेशराइज्ड वर्क आहेत ना, एक पोलीस लोकांचं जे काम आहे किंवा शिक्षक आहेत, ते खूप असं दडपण त्यांच्याकडे रिलेशनच्या ड्युट्या असतात. मग त्यांना भरमसाठ पेपर वर्क असतं. त्याच्यामुळे त्यांची जी मेंटली जी अवस्था आहे ना, ती खूप अशी हिंसक झालेली आहे. तर त्याच्यावरती कुठेतरी मला काम करायचंय. माझं एम तेच आहे, की हा वर्ग मला कॅच करायचा आणि या वर्गाला मेडिटेशन आणि त्याच्यातून हीलिंग करायचं. तर तुम्ही तुम्ही हे बूट कॅम्प्स माझं नक्की उघडू शकता मॅम. स्कूलमध्ये मला नाही माहिती चेंजेस एवढ्या लवकर होतील की नाही पॉसिबल, पण तुम्ही मुलांचे बूट कॅम्प्स घेऊ शकता. त्यांच्या पॅरेंट्स मध्ये जर आता नॉलेज कसं झालं फैलवलं तर तुम्ही ते आता करू कसं झालंय शकता. पर्सनली ते शिक्षक माझ्याकडे येत आहेत. पण हम्म. मला तो एक वर्ग चालू करायचा आहे. प्रत्येक म्हणजे बोलतात ना, की वीकली एक वर्ग सब्जेक्ट तो शाळेमध्ये पण. चालू करायचा. ते सगळे शिक्षक शाळेतले माझ्याकडे येतात पर्सनली मेडिटेशन करायला. पण मला एक वर्गच चालू करायचे, की ॲटलीस्ट वीकली 1 तास तरी त्या शिक्षकांना मला देता येईल. हम्म. तर तेच आता युनिव्हर्सकडे तेच मागणं आहे, एक की ते लवकरात हो, लवकर चालू एक व्हावं. विचार आकाशिक मध्ये की कसं करता येईल, कारण इतका सुंदर थॉट आलाय तुमच्याकडे आणि आय वुड रिअली लव्ह की असं खरंच पॉसिबल व्हायला पाहिजे. तसं तर इंटरनेट आणि कम्प्युटरमुळे आहे. खूप जण रिलिजियस नाही आहेत, स्पिरिच्युअल जास्त आहेत. म्हणजे माझ्या जनरेशन मधले माझे जे फ्रेंड्स किंवा हे सगळे बघताय ना मी, मला सगळे मोस्टली स्पिरिच्युअलिटीकडे ओढ तर आहे खूप साऱ्या जणांना. 70% लोकं, 30% नसतील 3D मध्ये, पण 70% लोकं आर ड्रॉन टुवर्ड्स लॉर्ड शिवा. तिथून सुरू करतात. मग मेडिटेशन्स, ऋषिकेशला जाणं इकडे-तिकडे. आय डू नो देअर आर पीपल की इंटरनेटमधनं येतं ते नॉलेज. पण तुम्ही जे फोकस करताय की अजून लहान वयापासनं, दॅट इज रिअली हं. नीडेड. लाइक सिरियसली ते पाहिजे. म्हणजे कारण कसं आता तिथेच एक ट्रॉमा 5 बिल्ड्स होतात. वर्षापासून मुलांचं कळतं वय असतं. मुलांना खूप सारे आजकालची जी मुलं आहेत ना, ती त्यांची ग्रास्पिंग पॉवर एवढी स्ट्राँग आहे ना, की त्यांना हं. लगेच बोलल्या-बोलल्या ते पिकअप करतात. तर हो. या सगळ्या नॅचरल आणि ज्या आपल्यासाठी गरजेच्या ज्या शक्ती आहेत, जर त्या मुलांना लहानपणापासून त्यांच्यामध्ये जाणवल्या आणि त्यांचं पुढचं जीवन सुखकर झालं, तर याच्याहून खूप अमेझिंग गोष्ट होऊच नाही शकत. की ज्यांना आजकालची मुलं आई-वडिलांना, भावंडांना आपलंसं मानत नाहीत. त्यांना घरातून बाहेर जायची इच्छा होते किंवा त्यांची संगत बिघडत जाते. तर व्यसनाधीन होतात. आजकालची कॉलेजची मुलं स्मोकिंग करताना दिसतात. तर हे एवढं सगळं जे वातावरण दूषित झालेलं आहे ना, ते बोलतात ना कलियुगाच्या अंतापर्यंत चाललेली ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या इथेच कुठेतरी आपल्याला सुधारता आल्या तर मला खूप खूप छान वाटेल या गोष्टी. कारण का लहान मुलांनाच मी आजकाल माझ्या मुलींच्या वर्गातल्या मुली, मग त्यांच्या ओळखीने झालेले त्यांचे पॅरेंट्स. तर हळू-हळू मी तिथून सुरुवात केली, की त्यांना अवेअर करायचं याबद्दल हं. आणि त्यांच्यामध्ये काहीतरी मेडिटेशन थ्रू त्यांना जाणीवा होतात, की त्यांच्यातली इनर पॉवर त्यांना कळते. मग ते जर त्यांना कळलं, तर ऑटोमॅटिकली ते माउथ पब्लिसिटी करतील आणि मग तो गट माझ्याकडे जेव्हा येईल, तेव्हा मला ते कुठेतरी माझं काम पुढे नेता येईल. या. बघा आकाशिक मध्ये काय ओपन ओपन अप होतं, काय करू शकतो. विचार तर खूप छान आहे तुमचा. एकदा माझ्या वतीने तुम्ही पण बघाल प्लीज.
नक्की मी बघेल. मी बस आता हे लग्न अटेंड करून येते, मग उद्या मी शॉपिंगला हो, चालली. तुम्हाला वेळ मग असेल अजून तेव्हा दुसऱ्या नक्की फ्रेंड्स आहे. बघा. हो, हां. नक्की मी नक्की. फक्त एक तुम्हाला मेसेज सेंड करून देईन, की हे जे माझे थॉट्स आहेत त्याच्याबद्दल आकाशिकमध्ये काय माझ्यासाठी मेसेज आहे आणि हे मी कसं काम पुढे नेऊ शकते. मी बघेल मॅम, पण जसं मी मनोज सरांना सांगितलं ना, मी तुम्हाला पण हेच म्हणेन, टेक इट लाईक अ प्रोजेक्ट. बघा, हो, पहिले मी स्वतः पण करून बघा. बघेनच. मी आहे इथे 100%, बट डोंट लीन ऑन मी आन्सर्स करता, कारण यू हॅव मला टू ह्याचं एक्सप्लोअर. उत्तर मिळालं ना, मी लगेच तुम्हाला कळवेन. प्लीज प्लीज मला कळवाल. आय एम क्युरियस अबाउट दॅट, आणि मी रेडी आहे वाचायला. बट माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला क्युरिओसिटी आहे ना, त्याला बरोबर. लेट इट बर्न, लेट इट डू द वर्क, टेक इट इन टू ऍक्शन. कारण ते तुम्ही नाही केलं आणि तुम्हाला नेहमी वाटलं की नाही, श्रद्धा आन्सर देऊन देते, दॅट विल बी अन इझी वे फॉर यू. आणि मग तुमचं प्रॅक्टिस राहून जाईल, राईट? तर तुम्ही स्वतः पहिले उत्तर हे तर बघा. मी प्रॅक्टिस मी माझी करणारच, पण हा, एक होमवर्क म्हणून सगळ्यांनीच करा, म्हणजे दुसऱ्याचं आकाशिक पण बघता येईल. 100% तुम्ही लोक हा ग्रुपमध्ये शेअर करू शकता. हा, काही मग तुम्ही व्हॅलिडेट करा एकमेकांचं. बघा, मला काय आलं, तुला काय आलं, तर म्हणजे त्यांनीच तुम्हाला कळेल की आपण जे मग एक बघतोय ते होमवर्क बरोबर आहे होईल. की नाही, है ना? तसं तसं काहीतरी ऍक्टिव्हिटीज करूया आपण आता. आपण ना मी. 10 दिवसाला एक टास्क ठेवूया. हो, एक क्वेश्चन कोणीतरी सोडायचा आणि त्याच्यावरती सगळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करायचा, की काय दिसलं, नाही दिसलं, जी काय उत्तर असतील ती शेअर करायची. ठीक म्हणजे आहे. कसं आपल्याकडून मिस होणार नाही ही प्रॅक्टिस. हो, एक तसं करूया. जबाबदारी राहील, की आजच्या एक दिवशी आपल्याला ही प्रॅक्टिस करायचीच आहे. चालेल. मी ना आता वेनसडे पर्यंत मला टाइम द्या. वेनसडेला माझी पहिली बॅच जी आहे ते लोक घरी येतात. त्यांच्यासोबत मी डिस्कस करते आणि विल कम अप विथ वन वन डे मीटिंग, जे आपण वीकली करू शकतो. आणि तसं मग त्याच्यात काय काय करायचं, मी त्यांचे पण व्ह्यूज बघते. तुम्ही लोक पण काही ओपिनियन्स असतील तर प्लीज शेअर करा, कारण मी कधी केलं नाहीये तर मला आयडिया नाहीये. तुम्ही लोक मला ओपिनियन्स द्याल तर मी त्याच्यात सांगू शकते की हो, हे करू शकतो, हे शक्य आहे, करू शकतो ना. तर तसं आपण नक्की करूया. ओके. कसं आहे, टास्क दिलं ना कोणाला, की ते आपल्यावरती जबाबदारी राहते, की आपल्याला हे काम करायचंय. कधी-कधी लोकं काय करतात, कुठली तरी विद्या शिकतात आणि मग सोडून देतात. मग हो. ती विद्याची आपण शिकलेल्याचा काय फायदा आहे? किंवा आपण त्याच्यात एफर्ट्स घातलेले असतात, पैसा घातलेला असतो. मग एखादा टास्क असेल ना, तर जबाबदारीने लोकं करतात. कारण का, मग ती एक आपल्यामध्ये कसं सबकॉन्शियस माइंडला आपण प्रिपेअर केलेलं असतं, की आपल्याला हे करायचं आणि त्याची उत्तरं आपल्याला विचारली जाणार आहेत. मी रेखी नंतर पण लोकांकडून अशीच प्रॅक्टिस करून घेते, की 21 दिवस तुमचा मेसेज आला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळेल, की प्रॅक्टिस झाली. तर राईट. हाच एक मुद्दा, की आपण टास्क ठेवूया, की सगळ्यांकडून प्रॅक्टिस होईल. मजा येईल. तसंच. हो, करायलाच पाहिजे. आपण वीकली मीटअप ठेवूया आणि प्रत्येक हो, वीकला एखादा चालेल. तसं करूया. आणि व्हॅलिडेट करा ना. तुम्ही तुम्ही जे आकाशिक मधनं आन्सर्स आणताय, मग तुम्हाला व्हॅलिडेट करायचं, एखाद दुसऱ्या पर्सनला वाचायला सांगा आणि मग कम्पेअर करा, किंवा मला द्या वाचायला. लेट्स कम्पेअर, की बा माझी काय इन्फॉर्मेशन आहे, तुमची काय इन्फॉर्मेशन आहे. तिथून तुम्हाला क्रॉस चेक करता येईल. इझी, है ना? बरोबर. तसं काहीतरी करता येईल. आज मला पण करताना म्हणजे होतं की यार, बरोबर होईल का? मी एक साथ एवढ्या जणांचं तर कधीच केलं नव्हतं आकाशिक. दिस वॉज व्हेरी न्यू फॉर मी, की बॅक टू बॅक मी आकाशिक एकाच्या पासून दुसऱ्या सोल डायरीमध्ये चालली आहे. तर मी आज काहीतरी नवीन एक्सप्लोर केलं. थँक्यू टू एव्हरीबडी. बट तसंच दिस इज हाऊ इट हॅपन्स, की आपण करत जातो आणि आपल्याला माहिती होते की ओके, माझं हे पोटेन्शियल आहे. आज मला कळलं की मी एक साथ 2-3 जणांचं करू शकते. सो बस करत राहिलं तर कळेल, आणि ते करत राहणं जरुरी आहे. स्टार्टिंग फेज थोडा बोरिंग असतो, पण एकदा तुम्ही क्लिक झाले की मग मजा येऊन जाते लाईफची, है ना? ठीक आहे. तर आता 9:30 होत आहे. कोणाला अजून काही शेअर करायचंय, काही बोलायचंय का? आज आपला लास्ट डे आहे. कोणाला क्लास बद्दल काही बोलायचं असेल, जे मी व्हिडिओज टाकू शकेल, तर प्लीज करू शकता. कोणीच अनम्यूट केलेलं नाहीये. ठीक आहे. चला, मग मग मीटिंग आपण इथे संपवूया. अच्छा, मनोज सर बोलायचंय का? बोलायचं म्हणजे मला पहिल्या दिवशी व्हिजन दिसलं, काहीतरी असं दिसलं, म्हणजे फोटोज दिसले, पण 2 दिवसापासून काहीच नाही. एकदम ब्लँक, एकदम शांतता दिसते. बाकी ओके. काहीच नाही. तर काही प्रश्न त्याबद्दल मला विचारला सांगा. होता की नाही? नाही विचारलं. म्हणजे तेच नाही.
मग एखादा काय काय म्हटलं? दुसरं मेडिटेशन दिलं होतं ना आपण तशी, तर हा. ते मी केलं होतं. दोन्ही दोन्ही वेळा म्हणजे एकदम शांत होतं. काहीच केलं पण, हा. त्याच्यामध्ये ना एक अशी एक डोंगर दिसला होता आणि त्याचं खूप भारी मेडिटेशन मध्ये काय मला तुमचा आवाज खूप ब्लरी येतोय, तर मी एक्झॅक्टली तुमचा मेसेज नाही समजू शकली. काहीतरी पडताना दिसलं म्हणे. हो, मोठ्या दरीमध्ये पडताना म्हणजे नाही मला, पण मध्ये दाखवलं काय दिसलं नाही. ओके, एकदम शांत. ठीक आहे. तर तुम्हाला काही नाही दिसत आहे, एकदम ब्लँक आहे, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही प्रश्न विचारताय आणि मग ब्लँक आहे तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला थोडंसं टाइम द्यावं लागेल. कधी कधी बाहेर आल्यानंतरही उत्तर येतात, सांगितलं ना तसं होऊ शकतं. किंवा तुमची नर्वस सिस्टीम जस्ट त्या फ्रिक्वेन्सीला सध्या कॅच करायचा प्रयत्न करते, पण एक्झॅक्ट तो स्पॉट कॅच नाही होऊन राहिला, असं पण होऊ शकतं. तर प्रॅक्टिस करून 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 एक टाइम येईल जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. आणि तुम्हाला जे पण ते असं पडताना दिसलं ना, त्याचं तुम्ही डिकोडिंग त्या लास्ट वाल्या शीटवरनं वापरून बघा. कारण मला अजूनही कळलं नाही की काय पडताना दिसलं मला, कारण ऐकू नाही आलं ते. काय झालं? काय झालं? माझं इंटरनेट आहे का हा? तुमचं नेटवर्क गेलंय बहुतेक. God. का बरं? कनेक्टेड आहे सर. मनोज सरांचं बहुतेक नेटवर्क गेलं. अच्छा सर, तुम्ही मला एक काम करा, तुम्ही पर्सनल मध्ये व्हॉइस नोट पाठवता का मला? पाठवतो. हा, पर्सनल मध्ये व्हॉइस नोट पाठवा, पण ट्राय करू त्याला डिकोड करायचं, ठीक आहे? कारण मला ऐकू नाही येत आहे तुम्ही काय बोलत आहे ते. आता येतंय ऐकायला? थोडं कटून येतोय. मी पाठवतो मी आता. हा ठीक आहे, व्हॉइस नोट पाठवा, ते मला जास्त क्लॅरिटीने ऐकता येईल. ओके. अजून अजून कोणाला काही बोलायचंय? नाही? बरं ठीक आहे, मग आपण आज मग क्लास लवकर सोडून देऊ. क्लास तर होताच नाही, हा तर बस फ्री सेशन होता, गंमत जम्मतवाला. अजून ज्यांचे प्रश्न मला ते रसिका मॅमनी म्हटलं होतं, ओके त्या नाही आहेत, तर ठीक आहे, इट्स ओके, मी त्यांना पर्सनली मेसेज करून देईल. ओके, मग आपण वीकली भेटत जाऊ. मी वेनसडेला कळवते कसं कधी कसं करायचं. आपण हे झूमवर आपण एकदा भेटत जाऊ. आणि मग तिथून आपण कॅरी ऑन करूया, ठीक आहे? पण आकाशिकला घेऊन काही प्रश्न असतील, काही पण विचारायचं असेल, तर मला तुम्ही कनेक्ट करू शकता व्हॉट्सअपवर. फक्त मी पटकन रिप्लाय देत नाही, तर वाईट नको मानाल. बस माझे बाउंड्रीज असतात. माझा टाइम स्लॉट ना मी डिवाइड करून ठेवलेला आहे प्रत्येक जागेवरती, तर मी एकदम अशी फोनवर अवेलेबल राहत नाही, तर वाईट नको मानाल. मेसेज टाकून सोडून द्या, मी नक्की रिप्लाय करेल. मला मला त्रास नाही होणार तुम्ही मेसेज टाकला तर, ठीक आहे? तर मग आता आपण वेनसडेला मी मेसेज टाकते, मग त्याच्यानंतर आपण भेटूया. ओके, चला बाय, गुड नाईट. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम मॅम. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. बाय.